नमस्कार. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशी निमित्त आज राजमुद्रा फिल्म्स प्रस्तुत कल्लोळ पडगम उत्सवांचे मनोगत वादकांचे या ढोल ताशा मालिकेच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत आराध्य ढोल ताशा व ध्वज पथकाचे पथक प्रमुख श्री निलेश बने दादा. सोबतच त्यांच्या आहेत ढोल वादक श्री अनुप माळी दादा. 2014 साली स्थापित झालेलं हे पथक आज 12 वर्ष पूर्ण होऊन ते 13व्या वर्षात पदार्पण करत आहेत. सोबत ढोल ताशा या क्षेत्रात खूप उत्साहाने कार्यरत आहेत आणि महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ही आपली कला सादर करत आहेत. तसेच मुंबईतले जे नावाजलेले गणपती मंडळ आहेत त्यापैकी एक म्हणजेच ताडदेवचा राजा या गणपतीला सुद्धा ते दरवर्षी आपली सेवा सादर करतात. तर जाणून घेऊया आज या दोन्ही वादकांचं व तसंच ते त्यातली एक पथक प्रमुखाचं मनोगत. तर आता मी तुमच्या दोघांची एक थोडक्यात ओळख तर करून दिली आहे. संक्षेपमध्ये तुम्ही तुमच्या शैक्षणिक आयुष्याबद्दल किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल एक ओळख करून द्याल का आपल्या प्रेक्षकांना? नमस्कार, माझं नाव निलेश बने. शिक्षणाचं झालं तर मी 12वी नंतर ॲज अ ट्रेनर म्हणून काम केलं गेले 8 वर्ष. आता फ्रीलान्सिंग करतो म्हणजे व्यवसाय करतो, ते गेली 8 ते 10 वर्ष झाले. अनुप दादा, तू तुझ्याबद्दल काय सांगू शकशील? म्हणजे शैक्षणिक किंवा व्यावसायिक काय कुठे कामाला आहेस? मी एक IT इंजिनियर आहे आणि एक IT प्रोफेशनमध्येच मी जॉब करतोय आणि त्याबरोबरच ढोल ताशा एक आवड म्हणून मी पथक जॉईन करून त्यामध्ये एक 12 वर्ष झाले मी रुजू आहे. तर दादा, आराध्य ढोल ताशा व ध्वज पथक या पथकाची निवड म्हणजे तुम्ही कशी केली, किंवा म्हणजे आता अनुप दादा आपल्या सोबत आहेत, त्यांनी कशी निवड केली ते पण सांगतील. तर तुम्ही आम्हाला एक डिटेलमध्ये सांगू शकाल? निवड म्हणजे सुरुवातीपासून ढोल ताशा पथकाची आवड होती. ज्या वेळेला आवड निर्माण झाली तशी मुंबईतले एक नामांकित 4 ते 5 पथकं होती आणि आम्ही त्यांची वादनं बघायला जायचो पूर्वीपासून. मग ते करू शकतात, मग आपल्या चुनापट्टीमध्ये आपण का नाही करू शकत? आणि सर्वात जास्त आवड ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला गणेश उत्सवाच्या दरम्यान आमच्या चुनापट्टीमध्ये मिरवणूक होती. मंडळांचं नाव सांगेन, एक नारायणनगर म्हणून आणि एक अशोकनगर, 2 मोठी मंडळ आहेत. त्या मंडळांची मिरवणूकमध्ये ढोल ताशा पथक लागायचे पुण्यातले. आणि त्यावेळेला आम्ही चुनापट्टीमध्ये जेव्हा आमची टीम म्हणजे आमच्या मंडळातलीच मुलं जेव्हा आम्ही गेलो बघायला, त्यावेळेला वाटलं की जर हे करू शकतात तर आपण ही करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर मग ती हळूहळू आवड आपल्याला चालू करायचा पथक हा एक दिवसाचा आम्ही एक निर्णय घेतला. अनुप दादा, तू कधी या पथकात सहभागी झालास हे जरा सांगू शकशील का? तसं बघायला गेलात तर मी फाउंडर मेंबर नाही बोललात तरी पण मी सेकंड बॅच मध्ये मी हे पथक जॉईन केलं. 2014ची स्थापना, तर मी 15च्या एंडिंगला फॉर्म भरला आणि 16 पासून मी या पथकामध्ये रुजू. तर माझी ढोल ताशाची आवड अशी निर्माण झाली, जी आपण जसं दादा बोलला की मुंबईमध्ये बोटावर मोजण्या इतकीच पथकं होती मुंबईत. आणि तेव्हा तर आज एक 12 वर्ष आधीची गोष्ट, वय लहान होतं, घरापासून लांब कुठे जाता येत नव्हतं. आपल्या विभागात किंवा चेंबूर, चुनापट्टी, सायन इथपर्यंत जी पथकं यायची त्यांचं वादन बघायला मिळालं तर तो एक आनंद वेगळा. अरे पुण्याची पथकं आली किंवा मग मावळ, त्यांची ढोल ते तर सगळीकडे वाजवायचे. तर आवड ती त्यांना बघून एक असं वाटायचं की अरे आपण पण याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो का? ते ऐकल्यावर चांगलं वाटतं, म्हणजे एक ऊर्जा मिळते, एक वेगळाच माहोल असतो गणपतीमध्ये. तर मग 2015ला जसं आगमन सगळे ट्रेंड होता, आगमन एकदम पीक वरती होता, तर लालबाग परळला कॉलेजची मुलं आम्ही फिरायला गेलो. तर तिथे ताडदेव राजा आणि आराध्य हे समीकरण बघितलं, आराध्यचं नाव पहिलं वादन तिथे बघितलं. तेव्हा मी ठरवलं की एक ना एक पथक तरी मी त्या ठरवलं नव्हतं की आराध्य जॉईन कर, पण ढोल ताशा पथक मध्ये आपण जाणार. आता कॉलेज पूर्ण झालंय तर जायचं. आणि योग असा होता की पहिलं वादन ते झालं, सेकंड वादनाला चेंबूरचा चिंतामणीला चेंबूरमध्ये आराध्य वाजायला आलं माझ्या घराजवळ. आणि मी आमच्या गणपतीचं सामान घ्यायला मार्केटमध्ये गेलेलो, मला पण माहिती नव्हतं. मला मित्र बोलले की गणपती येतो एक आणि ढोल ताशा पथक लागलं. तर बघायला मी गेलो त्या मार्केटमध्ये. आमचं सामान वगैरे जे साहित्य घ्यायचं होतं ते राहिलं बाजूला. मी 2 तास ह्यांच्या मागे. तेव्हा मी ठरवलं की पथक जॉईन करणार. तर आराध्यच ऍड्रेस काढला, कॉलेजचा एक मित्र होता त्याच्या रेफरन्सने मी आलो आणि कोणाला काहीच सांगितलं ना काय नाही, एकटा डायरेक्ट
चुनावटी मिल जवळ पोहोचलो, डायरेक्ट फॉर्म भरला आणि आराध्यामध्ये मी जॉईन झालो. तर दादा आपली आराध्य ढोल ताशा ध्वज पथकाची सुरुवात कशी झाली ही थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का? सुरुवात जसं की मी म्हणालो की मुंबईतली नामांकित पथकं होती, त्यांना बघून आम्हाला एक आवड निर्माण झाली. ज्यावेळेला पथक सुरू करायचं होतं ते साल होतं आमचं 2014. 2014 साली नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, नवरात्राचे घट बसतात त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पथकाची स्थापना केली. म्हणजे तसं बघायला गेलं तर आज आपण इथे बसलोय तर आमचे ढोली या जिम मध्ये आम्ही ढोल ठेवायचो. सुरुवातीला व्यायामशाळेमध्ये आम्ही पूर्वी ढोल ठेवत होतो आणि प्रॅक्टिस करत होतो अथर्व मंदिराच्या पटांगणामध्ये. म्हणजे इथून जरा तुम्ही थोडंसं 2 मिनिटावरती गेला तर तिथे एक छोटंसं पटांगण आहे, तिथे आम्ही 8 ते 9 ढोलाची प्रॅक्टिस करायचो आणि समोरच गणपतीचं मंदिर आहे. हा 2014 साली. पण वेळ अशी होती की मग ते ढोलाचा आवाज आणि लोकल पब्लिक ते थोडंसं मग ते गोंधळ निर्माण होत गेला. मग आम्ही नंतर मग आपल्या स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितलं की इथे प्रॅक्टिस न करता तुम्ही कुठली दुसरी जागा निवडा, कारण की लहान मुलं, मोठी वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांना त्रास होतोय. मग त्यानंतर मग दुसरी सुरुवात केली शिवाजी मैदानामध्ये. आमच्या चुनावटीतलं मोठं मैदान आहे, स्टेशनचं आहे मैदान आहे. पण तिथूनही काही कंप्लेंट झाल्या, पोलीस कंप्लेंट झाल्या, मग तिथूनही जागा आम्हाला सोडावी लागली. त्यानंतर मग आम्ही सुरुवात केली, एक मिलचं गेट आहे, आता अजूनही आम्ही तिथे प्रॅक्टिस करतो. त्या मिलच्या गेटच्या फुटपाथ वरती आम्ही आता तिथे प्रॅक्टिस अजूनपर्यंत करतोय. तर अनुपदादा आता थोडक्यात तरी म्हणजे ओळख करून दिली पथक कसं चालू झालं, पण आराध्याबद्दल म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली आराध्य हे नाव, या नावाचा उगम कुठून झालं, का झालं, कसं झालं ते तू थोडक्यात सांगू शकशील का आपल्याला? जसं दादा म्हणाले की म्हणजे ढोल ताशात जे मुंबईत वाजत होते खूप कमी होते, पुण्यात येऊन यायचं, त्यांना बघून आवड निर्माण झाली, सर्व झालं. तर सुरुवातीला आम्ही फक्त 9 ढोल आणि 3 ताशे एवढंच साहित्य मागवलेलं आपल्या नगरसेवक विजयभाई दांडेल त्यांच्या मार्फत. आणि ही जी व्यायामशाळा जसं दादा बोलले इथेच सामान ठेवायचं. मी तेव्हा जॉईन नव्हतो, पण मला हे माहिती होतं कारण कॉलेजचे मित्र होते, मी येऊन जाऊन होतो की आज ना उद्या मी जॉईन करणारच आहे. तर इथेच सामान होतं, जी मुलं व्यायाम करायची त्यांना नंतर अडचण व्हायला लागली. मग दादा बोलले की जागा सोडावी लागली, प्रॅक्टिसला पण जागा नव्हती. तर असतो म्हणजे आपल्याला जे मंडळाचे प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब बोलाल त्यांनी खूप सहकार्य केलं. मग जे आपले कैलासवासी माझे अध्यक्ष समीर सावंत दादा आहे, त्यांनी त्यांच्या घराच्या वर माळ्यावर ढोल ठेवायला जागा दिली. आणि त्यानंतर अशी जागा सुचली की जिथे रहदारी कमी आहे, आजूबाजूला राहणारी माणसं कमी आहेत, आवाजाचा ध्वनी प्रदूषण कमी होईल. तर मग स्वदेशी मिल जो चुनावटीत गेट आहे, ते गिरणी कामगार आधीचे होते, ती बंद मिल आहे, तिथे आम्ही सराव सुरू केला. आणि नावाचं बोललं पहिले 6 महिने तर नाव ठरलेलंच नव्हतं, नुसते ढोल ताशा मागवले, चालू केलं वाजवायला, काही माहित नाही ढोल कसा खेचायचा काय, सुरू केलं, पण नाव ठरवलंच नव्हतं. तर जसं पहिला सुरुवात प्रॅक्टिसची इथे केलेली अथर्व मैदानात, तर तिथे गणपतीचं मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करूनच सुरू करतोय. तर आराध्य दैवत, तर तो आराध्य गणपतीचा आराध्य प्लस आपले जे स्थानिक नगरसेवक होते त्यांच्याच सपोर्टने सुरू केलं. तर त्यांचं मंडळ प्रतिष्ठान आहे, त्याच्या मार्फत ते रजिस्टर करून, हा तर ते आराध्यच तिथे पण नाव आहे. तर ते आराध्य ढोल ताशा पथक असं रजिस्टर केलं ऑफिशियली आणि स्थापन झाल्याच्या 6 महिन्यानंतर आराध्य हे नाव सुचवलं आणि तेच नाव आम्ही लावलं. मग तिथून ते आतापर्यंत आराध्य ढोल ताशा पथक. खरंच खूप छान. पथकाबद्दल तर तुम्ही माहिती दिला असाल की म्हणजे कसं पथक चालू झालं किंवा त्या आराध्याचा उगम कुठून झाला. तर चालू करताना घरून काय असं क्रिटिसिझम तुम्हाला फेस करायला आला का तुम्हाला दोघांनाही, म्हणजे तुम्हाला चालू करताना आणि तू पथकात जेव्हा सहभागी होतास तेव्हा, तर असं काय म्हणजे सुरुवात आपण निलेश दादाकडूनच करूया. घरच्यांचा सपोर्ट म्हणायला गेला तर आहे, पण होता पण आणि नव्हता पण. कारण की ज्या वेळेला पथक सुरू झालं त्यावेळेला नुकत्याच मला जॉब सुरू लागला होता आणि जॉब आणि घर आणि मग त्याच्यानंतर पथक हे थोडंसं डिफिकल्ट होत होतं. मग घरच्यांचा तो सपोर्ट नव्हताच, पण काहीतरी आपण बोलतात ना एक सांगून आम्ही घरातून बाहेर पडत होतो. घरची सर्व कामं वगैरे करून विश्वास पटवून मग आम्ही ते बाहेर पडत होतो.
आणि अशा पद्धतीने आम्ही मग तो ढोल ताशा पथक चालू केलाय. तर अनुदादा तुझा काय अनुभव आहे या बाबतीत? खरं बघायला गेलं तर मला सपोर्ट नव्हताच. कारण मी जेव्हा पथक जॉईन केलं एक 12 वर्ष आधी, तेव्हा मी कॉलेजलाच होतो. वय मला वाटतं 19-20 वर्ष वय असं. आणि मी राहायला चेंबूरला, तिकडून इकडे रोज येणार, कॉलेज अभ्यास सोड. तर घरच्यांचं तेच की अभ्यास करणार नाही, त्याचं लक्ष नाही लागणार कॉलेजला, नुसती वाजणं प्रॅक्टिस हेच करेल. सपोर्ट तर तसा नव्हताच, पण आवड आहे ती शेवटी कसं घरी बनवायचं, थोडासा ओरडा खायचा, अभ्यास करून दोन्ही करून हँडल करून करायचं. आता थोडं जॉबला वगैरे लागले, जसे जसे मोठे झाले, जबाबदाऱ्या वाढल्या, तसं घरी समजून सांगितलं. आणि आता त्यांना माहिती आहे की केवढा प्रेफरन्स कुठल्या गोष्टीला द्यायचा आणि कसं हँडल करायचं. पण अजून पण ओरडा हा सगळ्यांना असतोच फिक्स. तर आहे तसा सपोर्ट आणि नाही पण तसं झालं. तर पुढचा प्रश्न मला अनुदादा तुझ्यासाठी असेल की म्हणजे आता तू पथकात आपण बघतोय की तू ढोल वाजवतोस, करेक्ट? तर त्या ढोलाबद्दल तुझी आवड निर्माण कशी झाली? कारण ताशाही होता, ध्वजी होता, टोल पण होता, तर मग वाय ढोल तसं? तसं बोलायला गेलं तर ढोल ताशा सुरू केला, सगळं केलं आम्हाला. ढोल ताशा सुरू केला, ढोल 9 ढोल 3 ताशे, साहित्य पण मागवलं, टोल वगैरे, नाव पण सुचलं, प्रॅक्टिसही चालू केली. पण त्याची माहिती आम्हाला काहीच नव्हती की ढोल कसा खेचला जातो, तो पानाला किती आकारात गोल शाई लागली पाहिजे, तो ढोल कसा मेंटेन करायचा, काहीच माहिती नाही. म्हणजे हे मी आमचे जुने फाउंडर मेंबरचं सांगतो, ढोल कसा खेचला जातो किंवा काय. तर तो नाशिक बाजेवाले आहे किंवा काय, त्यांचं बघायचं की कसा काय खेचला जातो ढोल, किंवा ते तर नटवाले असतात, पण काही रस्सीचं काय माहिती ते काही आयडिया नव्हती. जे ढोल जसे रेडी होऊन पुण्याहून आलेले ना, ते ढोल इथे 2 महिने तसे वापरत होते. आणि त्या सरावामध्ये एक ढोल फुटला, 15 दिवस प्रॅक्टिस बंद. तेवढीच पानं मागवलेली, बरोबर ना? 9 ढोलाची 18 पानं, तेवढीच. एक्स्ट्रा पान लागतात, चांबड्याचं पान आहे, ते फुटतं, त्याला मेंटेन करायला लागतं, हे काहीच माहिती नव्हतं. तिथून मग आम्ही युट्यूब, आणि खरं बोलू ना तर एकदम रॉ मधून तयार झालेलं पथक. म्हणजे कोणी मदत केली आहे, कोणी सांगितलं किंवा काय नाही, इथं सगळं स्वतः युट्यूब किंवा मग इथून तिथून माहिती जमा करायची. कोणी म्हणजे असं शिकवायला आलंय किंवा आपण कुणाला बोलवलंय की आम्हाला शिकवा, नाही, गोंद कसा लावायचा, पान किती तुझं मुरलं पाहिजे, खेचायचं कसं, तर तसं ढोल आम्ही मग एक वर्ष तर मला वाटत पण नाही की प्रॉपर मेंटेनन्स आपला झाला असेल सुरुवातीला, खरी गोष्ट. मग जिथून मग मुंबईतले जी जुनी पत्ता आहे, सायन वगैरे मध्ये, मला तर त्या काळात होती पत्त, त्यांचे जे वादक इथे राहायचे, त्यांच्याकडून माहिती घ्या, ओळखीतल्या एरियातले मुलं की कसा खेचला जातो किंवा काय, मग ते सांगायचे. गोन येतो, त्याच्या आतमध्ये ते उघडा, त्याला लावा, मग हुक टाकायचे कसे, रस्सी. तेव्हा मग आम्ही ते करायला लागलो. पण आता कसं आपण प्रत्येक सरावाला, प्रत्येक वादनाला करतो, तेव्हा तसं पण करत नव्हतं. आमचा ढोलाचा हा जो प्रवास आहे, हा एकदम बोलतात ना, शून्यातून आम्ही सुरू केलेला. 9 ढोल पासून ते आज आपली संख्या 90 ढोलांची आहे. तिथून आपला ढोलाचा प्रवास सुरू आहे. तर दादा, आपण इतके मिरवणुका वाजवत आहे, म्हणजे ढोल ताशा पथक हे जास्त करून मिरवणुकींसाठीच म्हणजे नावाजलेलं असतं. तर तुमचे जे मानाचे वादन आहेत, त्यापैकी म्हणजे कोणती तुमची आवडती अशी मिरवणूक आहे, ती तू सांगू शकशील का अनुदादा? मानाची वादनं बोललात तर तशी आपली 2 मानाची वादनं, एक मुंबईचा आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान बोललात तर सिद्धिविनायक गणपती, त्याची रथयात्रा माघ महिन्यात आपण वाजवतो. आणि दुसरं वादन बोललात तर ताडदेव राजा, मानाचा गणपती, एक मुंबईतला नामांकित मंडळ. तर 2015 साली त्या मंडळा आगमन पहिल्यांदाच त्यांचं होणार होतं लालबाग परळ मधून. कुणाल पाटील होते मूर्तिकार. तर आणि आराध्याचं गणेशोत्सवचं पहिलं वादन. तर तेव्हा आपलं पथक आणि त्या मंडळाचं समीकरण झालं आणि बोलतात ना, तो योग आला. कारण जसं तुम्ही बघितलं की पुण्यात मानाच्या गणपतींना ढोल ताशा पथकं लागतात,
तर मुंबईमध्ये पण ती परंपरा 2015-14 पासून सुरू झाली आगमनांच्या थ्रू. तर मग आराध्य लालबाग परळमध्ये वाजवणार आणि एका मोठ्या नामांकित मानाच्या गणपतीच्या समोर, तर एकदम आनंद म्हणजे वाकांमध्ये खूप. आणि तो योगच बोलू शकतो आपण की आराध्यचं नाव लालबाग परळमध्ये त्या रोडमध्ये लागणार आहे इतर पथकांबरोबर मोठ्या गणपतीच्या समोर. तर मानाचे वादनं आमची ही दोनच, एक सिद्धिविनायक आणि ताडदेवचा राजा. आणि अनुभव बोलायला गेलात सगळ्यात चांगला तर मला वाटतं पहिलंच वादन, म्हणजे ताडदेव राजाची सर्व्हिस वादनं, पण अनुभव जो चांगला होतो तो त्याच वादनाचा. कारण आमचा सीझन जो सुरू होतो ना तो ताडदेव राजापासूनच. कारण पहिलं वादन आम्ही तेच ठेवतो सीझनचं, की इथून आपला खरा सीझन सुरू होतो. तर त्या वादनाचा अनुभव बोललात तर सगळी तयारी जी आम्ही करतो डेडलाईन आमची तीच असते. आणि तिथूनच हो पहिला स्टार्ट तिथूनच. कारण एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, गर्दी उत्साह लोकांचा, आणि गणेश उत्सवाला खरी सुरुवात तिथूनच होते. तर तयारी कशी आदल्या दिवशी रात्रभर आधीच जाऊन, म्हणजे ते बोलतात ना कार्यशाळेत जाऊन गणपती बघा, हा मंडळांच्या मुलांना भेटा, आपले दादा सिद्धू दादा त्यांचा एक आपल्याला खूप सपोर्ट असतो. तर अनुभव बोलला तर खूप चांगला असतो आणि आजपर्यंत अनुभव खूप चांगला आहे. तर असं इथून पुढे होत राहील एवढीच. तसं म्हणायला गेलं तर ते पहिलं आमचं जे वादन होतं गणेशोत्सवाचं पहिलं वादन, ते गणेशोत्सवाच्या पहिल्या वादनामध्ये पावसाचा अंदाज येईल की नाही हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. भर पावसामध्ये ते वादन केलं होतं. भर पावसामध्ये वादन म्हणजे पहिला ठोका सुरू झाला तो शेवटपर्यंत आम्ही भर पावसात वादन. आता आम्हाला ते पानं फुटे नाहीये, पानं फुटायची नाही, तर आता काय केलं पाहिजे. मग आम्ही ते रिलीज स्प्रे करून आम्ही ते ढोलाची पानं सुकवून ती पानं मिरवणूक वाजवली होती. आणि तो ITC पर्यंत आपला लास्ट होता. ITCच्या पुढे दुसरे पथक होतं, तोपर्यंत तो मिरवणूक आपल्याला कम्प्लीट करायची आहे. त्यासाठी आमची जी मशक्कत चालू होती अजून आमच्या लक्षात आहे. अनुभव म्हणजे कारण मी स्वतः बघतोय, म्हणजे 2015 पासून जेव्हापासून मी या क्षेत्रात आलोय, आराध्य ढोल ताशा पथक आणि ताडदेवचा राजा हा एक वेगळाच नाता आहे. कारण म्हणजे बोलतात तेच तुम्ही जे म्हणा समीकरण कोलॅब ज्याला आपण म्हणतो. पण म्हणजे आधी एक काळ होता 2015-16 साली जेव्हा ताडदेवच्या राजाला अनेक पथकं होती, आजही असतील, पण एक जो नाव आहे तो म्हणजे कधी असं म्हणजे तिथून नाही दिसलेला असं कधीच झालं नाही, तो म्हणजे आराध्य ढोल ताशा पथक, जो मी आजही म्हणजे लालबाग परळमध्ये बघतोच बघ. खरं बघायला गेलं तर आमची खरी ओळख ताडदेव राजामुळे. कारण की आमचं पहिलं वादन लालबाग परळ मधलं पहिलं वादन आणि पहिलं आगमन हे तिथूनच आमची सुरुवात झाली. म्हणजे आजही तुम्ही जर बघाल तर आम्ही कोणी विचारलं तर सुरुवातीला कोणाला माहिती नव्हतं की आराध्य पथक हे काही आहे. पण पहिलं 1 वर्षामध्ये जेव्हा आम्ही पहिलं तिथे वादन केलं त्यानंतर आम्हाला लोक ओळखायला लागली की ताडदेव राजाचे जे अध्यक्ष आहेत सिद्धेश दादा मानगावकर, त्यांचे पॉडकास्ट आम्ही बघतो, त्यांचे बाईट्स बघतो, तर ते आवर्जून आराध्याचा हा उल्लेख घेतात. ताडदेव ते हेही बोलतात की जेव्हा कधी ताडदेवचा राजा बाहेर निघेल तर पहिला ठेका हा आराध्याचाच वाजणार. तर हे समीकरण मंडळाकडून पण आहे, आपल्याकडून पण आहे. आणि आराध्य ढोल ताशा पथक आणि ताडदेव राजा हे समीकरण असंच कायम राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि आपला हा उत्सव अजून मोठा होईल. तर दादा तुम्ही आता सांगितलं की ताडदेवचा राजा आपला मानाचा, म्हणजे ज्यासोबत आपलं समीकरण झालंय त्या गणपती मंडळासोबत. तर 2015 पासून जेव्हा तुम्ही वाजवताय ते 15 ते 2019 पर्यंत तो काळ आपण वाजवला. त्यानंतर आपण पाहिलं की लॉकडाऊन म्हणजे कोरोना व्हायरस ह्या जगात म्हणजे पसरला. मग नंतर जेव्हा निर्बंध होते 1-2 वर्ष म्हणजे 2020 बोला 21 बोला 22 मध्ये जेव्हा निर्बंध हटवले आपल्या सरकारने, मग लॉकडाऊनच्या आधीचा अनुभव आणि लॉकडाऊनच्या नंतरचा काय अनुभव आहे ताडदेवच्या राजासोबत हे तुम्ही सांगू शकाल का? चांगला प्रश्न विचारलास तू. कारण 15, 16, 17, 18, 19 पर्यंत सुरुवातीचा काळ हा शिकण्यासाठी होता. 19 पर्यंत आम्ही तयार झालेलो कसं करायचं, म्हणजे एवढी मोठी वादनं कशी करायची हे आम्हाला थोडा अनुभव मिळालेला आहे 5-6 वर्षांचा. पण अचानक जेव्हा लॉकडाऊन लागला 2020 आणि जेव्हा सरकारने निर्बंध लावले, म्हणजे जास्ती लोक एकत्र नाही, आगमन सगळे कॅन्सल झाले, मूर्ती छोट्या केल्या,
तर 2020 आणि 21ला तर वादनं होत नव्हती. पण तरी मी सांगेन, आम्ही आमची वादकं घेऊन तारदेव राजाच्या मंडपात जाऊन पहिल्या दिवशी जाऊन आम्ही भजन सुद्धा केलं. म्हणजे सेवा मंडळाला सेवा ही आराध्यने तारदेव राजाच्या चरणी ही केलीच आहे. 2 वर्ष आम्ही तिथे गेलोय. आपल्या पथकामध्ये मुलं आहेत, भजन मंडळ आहे तुमचं, तर भजनही केलंय तिथे जाऊन, की आपला हा मान गेला नाही पाहिजे, तडा नाही गेला पाहिजे. लॉकडाऊन मंडळवाले पण त्याच्यावरती सहमत झाले, खुश झाले आणि मुलंही खूप खुश झाले की आपल्याला बाप्पाची सेवा करायची तर ती ह्या रूपात करू. तर भजन केलं. आणि जेव्हा 2022ला सगळ्या परवानगी मिळाल्या की आता आगमन होतील गणपती, म्हणजे सगळं नॉर्मल लाईफ झालं. पण तेव्हा पण परेल वर्कशॉप मध्ये नव्हतं. कृणाल पाटील यांनी कारखाना मला वाटतं बाहेर होता कुठे, तर त्यांनी तारदेवराजा जागेवर तयार केला. तारदेवराजा जागेवर मूर्ती घडवली तर त्यांचं आगमन त्या वर्षी तारदेव मध्येच होतं. तेव्हाचा जो अनुभव होता ना, की 2 वर्षाच्या गॅप नंतर आपण परत एक त्या लेवलला उतरायचं. लॉकडाऊन आधीची जी वाटतं होती त्यातली अर्धी मुलं, तिला खरं सांगू तर ती सोडून गेली. कारण कोणाचा घरचा प्रॉब्लेम, कोणाचं काय दुःखद घटना घडली, किंवा कोणाचं जॉबची जबाबदारी, घराची जबाबदारी आली, किंवा कोण कॉलेज मध्ये लास्ट इयरला होते, तर बरेचशी मुलं ही दुरावली गेली. तर तो जो अनुभव आधीचा होता आणि लॉकडाऊन नंतरचा अनुभव होता हा खूप वेगळा पडला. पण एवढंच सांगेन की आम्ही ठामपणे लॉकडाऊन नंतर पण ते कव्हर अप करायचा प्रयत्न केला आणि वाढणं पण तेवढीच जोशात आणि जोरात केली. त्याच्यामुळे जे काय ते आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तर दादा, आता आपण ढोल ताशा वाजवतो तर लोक असे म्हणतात की अरे काय ढोल ताशा वाजवताय, काय मिळत नाही त्यातून आपल्याला, उगाच तुम्ही एनर्जी वेस्ट करताय वगैरे. पण आपल्याला माहिती आहे की आपण त्यातून म्हणजे किती आनंद कमवतो वगैरे. तर तुमचं त्यावर काय मत आहे की किती त्या गोष्टींना तुम्ही पॉझिटिव्हली घेताय? मुळात तुम्ही जसं म्हणालात, पहिली गोष्ट तर आपण कोणालाच काय देत नाही, कोणत्याच वादकांना आपण काहीच देत ऑल नाही ओव्हर महाराष्ट्र. ऑल ओव्हर महाराष्ट्र. कारण की ढोल ताशा पथक जे सुरू करायचं आहे त्याचा खर्चच एवढा आहे की तो पेलवलाच जात नाही, हिशोबाच्या बाहेरचा खर्च आहे. जसं आपण ढोलाचं हा खर्च कधी करायला जेव्हा हे एवढा मोठं उभं राहील. आपण हो. सुरू व्यवसाय म्हणून केलाच नव्हता, हो. आवड आणि परंपरा म्हणून. जसं वादकांची संख्या वाढत गेली, ढोल वादकांची संख्या वाढत गेली, मग ढोलाचं मेंटेनन्स वाढत गेलं. मग ढोल ठेवण्याची जागा, ढोलाचं मेंटेनन्स, त्याच्यानंतर आपण दरवर्षी वादकांसाठी लागणारा जो युनिफॉर्म झाला, आयडी झाले, बऱ्याचशा अशा असंख्य गोष्टी आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्याचशा आहेत. तो खर्चच एवढा आहे तर आपण ढोल ताशा पथकातल्या वादकांना जे काही मानधन आहे ते देऊच शकत नाही. आणि मला तर असं वाटतं की पण कोणीच नाही असं करू नये, कारण की वादक आपल्याकडे आवडीने येतो. एक ढोल ताशाचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आवड आहे, ती संस्कृती आपण जपण्याचं काम वादक करत असतो. आणि त्याला आपण असं म्हणजे कामावर ठेवल्यासारखं आणि त्याच्याकडून ते मानधन दिल्यासारखं, राबवून घेतल्यासारखं, हे चुकीचं आहे. हो, कारण की ढोल ताशा पथक आजच्या तारखेला जर तुम्ही बघायला गेला तर कोणाला क्रिकेटची आवड आहे, कोणाला फुटबॉलची आवड असते, किंवा कुठल्याही आपापल्या कलेची आवड. विभागाच्या मंडळात जाऊन मुलं कामं करतात. ते पैसे थोडी घेतात, नाही घेत, जी आवड आहे नावासाठी करतात. नावासाठी करतात. आणि आपण ढोल ताशा पथक हे आपलं एक परंपरा संस्कृती जपायचं काम करतोय आणि म्हणजे हे चुकीचं आहे मला असं वाटतं. अनुप दादा, तू काय ऍड करू शकशील का या म्हणजे उत्तरामध्ये? जसं दादा बोलतात की आपण हे बिझनेस साठी नव्हतं सुरू केलं, आणि जेव्हा सुरू केलं तेव्हा हे पण नव्हतं वाटलं की एवढं मोठं होईल. तर मेन तर पॉइंट हाच आहे की ज्यांनी कोणी सुरू केलं ना त्याला माहिती नव्हतं की पुढे जाऊन हे एवढं सगळे फेस करावं लागणार. कारण त्या मी म्हणत आहे ना, 12 वर्ष एवढे वादणं येतील, मानधन मिळेल किंवा काय पैसे येणार, हे कोणाच्या डोक्यातच नाही ना. कारण त्या हिशोबाने सुरूच नव्हतं केलं. सुरू केलं आम्ही मुळात ढोल ताशा बघून की हे करू शकतात तर आपण का नाही. आणि मी पण पथक जॉईन केलं पथकाचं वादन बघून, मी पण जाईन की हे पैसे देतात किंवा काय पे करतात हे बघून मी गेलोच नाही. किंवा मला कोणी बोललं नाही की तू ये तुला पैसे मिळतील, नाही, मला आवड होती मी जॉईन केलं, मला कोणी जबरदस्ती केलीच नाही. आता कोण बोलतात, कोण पे करतात, काय करतात, तो त्यांचा विषय. पण नाही, ज्याला जसा वेळ मिळेल, तुला वेळ मिळतोय तू ये, तुझा आनंद घे,
तुझा स्ट्रेस जो काय असेल, तुझी आवडती जागा आहे, तू निर्माण कर, स्ट्रेस फ्री हो, वादन कर, घरी जा. वेळ नाही मिळत आहे, दादाला तसं सांग, मी थोडा ब्रेक घेतो, नको येऊ, तुला कोणी जबरदस्ती केलेलीच नाहीये. तर हे खूप चुकीचं आहे की वाजवता तुम्हाला काय मिळतं, मग ते पैसे तुम्ही काय करतात. आता गेली 7-8 वर्ष मी मॅनेजमेंट मध्ये बघतोय आणि दादा तर पथक प्रमुख. तेव्हा मला कळालं की खर्च काय असतो, एक पान कितीला जातं, एक प्रॅक्टिसला किती पानं फुटतात, मग वादनात पाऊस आला, पानं भिजली, पान तिथं ते गोडाऊन, टेम्पो, ट्रॅव्हलिंग आणि प्रत्येक सीझनला आपण. आणि मला वाटतं आराध्यच एक असेल की वर्षाला आम्ही कुर्ता आता चेंजच करतो, कारण ती मुलांना आवडतं करायचं. जे बोलले जो कलर आहे चेंज करूया, करतोच आम्ही. ते एक चांगलं प्रेझेंटेशन पण वाटतं आणि ते समीकरणच आहे की दरवर्षी एक नवीन युनिफॉर्म, तर मुलांना एक चांगली एनर्जी पण येते त्यातून. आणि एक बोलायला पण हे पण आवडेल की आम्ही वर्षातून आता 2 मोठे कार्यक्रम घेतो. एक झाला तर वाद्यपूजन आणि एक वर्धापन. हा आम्ही दरवर्षी थाटामाटात मोठाच करतो, तर तोही एक खर्च असतो. मग तो खर्च तर सगळीकडे वर्षभर त्यात आम्ही कधी मुलांची पिकनिक गेली किंवा काय, तो खर्च असतो. तो खर्च हा वर्षभर सुरूच असतो, जरी वादनं नाही केली तरी गोडाऊनचा रेट द्यायचाच आहे. तर बोलणारे बोलतात, आपण आपलं चालू ठेवायचं. बरोबर. तर अनुप दादा, जसं की आता तू म्हणालास की वर्धापन दिवसाचा खर्च असतो, सोबत अजून एक तू म्हणाला जी आपण मुंबईमध्ये बहुतेक पथकांबद्दल बघतोय की आपला सराव शुभारंभ सोहळा किंवा वाद्यपूजन सोहळा. तर त्याबद्दल तुझं काय, म्हणजे कधीपासून चालू झाला आराध्याचं हे वर्धापन दिवस सोहळा आणि आपलं वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ, ते तू काय अनुभव सांगशील त्याबद्दल? ऍक्च्युली वाद्यपूजन हा जो कन्सेप्ट आहे किंवा याच्यापेक्षा आपण बोलू एक परंपरा आहे, ही पुण्यातच होत होती. जेवढी नामांकित पथकं आहेत प्रत्येकाचं वाद्यपूजन हे व्हायचं. म्हणजे आता जसं मुंबईत होतं ना, तसं हे पुण्यात आधीपासून सुरू. हा बरोबर, ढोल ताशाच तिकडून आलाय, पण वाद्यपूजन सगळेच करतात. पण जो संध्याकाळी माहोल असतो, सगळे इतर पथकां मित्र पथकांना आमंत्रण देऊन बोलवायचं, पूजा करायची, तर हे तिथून सुरू झालं. आणि आराध्याचं तू बोलला, हे आम्ही 2016 पासून करतोय वाद्यपूजन. 15 पासून मला वाटतं. हा. पण तेव्हा कसं सोशल मीडिया एवढा नव्हता आणि एवढी आम्हाला आयडिया पण नव्हती की आपण पोस्ट करू किंवा काय करू, कारण तेव्हा इंस्टाग्राम वगैरे रील्सचा जमानाही नव्हता. फेसबुक तेव्हा खूप कमी लोक वापरत होते. पहिलं वाद्यपूजन शिवाजी मैदानात केलं आम्ही चुनावटीला. संतोष जुवेकर हा आमचे नगरसेवक होते, त्यांचा आम्हाला सपोर्ट होता. आपली मुलं विभागातली काहीतरी चांगलं करतायत तर करा, मी तुमच्या पाठीशी. वाद्यपूजन आम्ही तेव्हापासून करतो. प्रॅक्टिसच्या जागेवर तर करतो, पण त्याच्या आधी एक मोठा कार्यक्रम आम्ही करतो. 15, 16, 17, 18, 19 लॉकडाऊन मध्ये फक्त नसेल केला. 22, 23 आणि गेले हे आता तू जसं बोलला इतर पथकही करतायत, हे गेले 3-4 वर्ष झालं. हा एक 2-3 वर्ष झालंय की ट्रेंड होत चाललंय. म्हणजे सगळी पथकं करतायत, चांगली गोष्ट आहे करतायत. पण जे आपण वाद्यपूजन नाव देतोय, ती वाद्याची आपण पूजा करतोय, तर त्या वाद्याला पूर्ण वर्षभर पण मान तेवढाच देतो. कारण प्रत्येक ठोक्याला सुरू व्हायच्या आधी ध्वजप्रणाम आपण करतो, ढोलाच्या पाया पडतो. तर मग तेवढी इज्जत त्या वाद्याला पण द्या. आणि वाद्यपूजनाच्या नावाखाली दुसऱ्या काही गोष्टी करायला जाऊ नका. ह्याचा चांगला, त्याचा चांगला, त्याच्याने काही तुमच्या पथकाला फायदा होणार नाहीये ना, तुमच्या वादनामध्ये सुधारणा होणार. तुमचं वादन कधी सुधारणार, जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस, वाद्यपूजन, सराव, शुभारंभ झाल्यावर जेव्हा तुम्ही सराव कराल, तेव्हा तुमचा सराव जेवढा चांगला होईल तेवढं तुमचं वादन चांगलं होईल. नुसतं वाद्यपूजन केलं, 2 महिने प्रॅक्टिसच केली नाही, डायरेक्ट वादनाला उतरले, मग काय अर्थ. अशी पण असतील पथकं. पण मी ठामपणे सांगेन, आराध्य वाद्यपूजन खूप आधीपासून करतोय आम्ही. मला वाटतं 18-19 तर व्हिडिओ फोटोज पण असतील सोशल मीडियावर आमच्या आहेत. 22ला पण 2200 तर आहेत. तेव्हापासून तर रील्स युट्यूब वगैरेवरती ऍक्टिव्ह झाले, ते पण आहेत. तर हे आमच्यासाठी तरी नवीन नाहीच आहे. आणि जे काय यावर्षी बघतायत की वाद्यपूजन एवढा खूप मोठा इव्हेंट ग्रँड लेवलवरती केलाय, तर चांगलं आहे. असंच पुढे होत राहा. आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन घेऊन पथकांमध्ये
काही एकमेकांची वैर नको व्हायला, एवढीच आमची इच्छा आहे. तेच जो तू म्हणलास कॉम्पिटिशनचा विषय, कॉम्पिटिशन तर असं कुठे जाणवत आणि असेल तरी तो हेल्दी कॉम्पिटिशन असेल, म्हणजे कसे सगळे एकत्र येत आहेत, एकमेकांना वर घेऊन चालतात असा वाला विषय. म्हणजे आता भले तुझा या पथकात मित्र आहे, तो तुझ्यासाठी येतोय, तुला म्हणजे म्हणजे एक प्रकारचा म्हणजे शुभेच्छाच देतोय तो त्याच्या वादनाच्या कलेतून, असंच आहे फक्त ते. तर पुढचा प्रश्न निलेश दादा मला तुमच्यासाठी असेल, म्हणजे तुम्ही ॲज अ पथक प्रमुख तुम्ही कसं त्या गोष्टीला ऑब्झर्व करताय की आजकाल पथकामध्ये म्हणजे वादक येतात, न्यू ॲडमिशन्स येतात, त्यांचा म्हणजे प्रायमरी मोटिव्ह फक्त हाच झालाय की मी पथकात आलोय, माझे मस्त मस्त फोटो येतील, व्हिडिओ येतील, मग ते मी रीलला अपलोड करेल किंवा कुठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करेल. पण ठीक आहे, आपलं कल्चर आपल्याला प्रमोट करायचं आहे, नो डाऊट. तर तो कॉन्सेप्ट तुम्ही त्यांच्या डोक्यामध्ये कसा भरून, म्हणजे त्यांना कसं पटवता तुम्ही तो विषय की बाबा आपण इथे फक्त ढोल ताशासाठी आलोय, सेकंडरीली तुमचं म्हणजे बोलतात नाही का सोशल मीडिया वगैरे, ते तुम्ही तसं कसं तुम्ही समजून शकता त्याला? मुळात असे काही वादक असतात, ओके, आपल्या प्रत्येक प्रॅक्टिसच्या दरम्यान किंवा वादनाच्या दरम्यान एक सूचना असतात पथक प्रमुखांकडून आणि मॅनेजमेंटकडून. तर त्या सूचनेमध्ये ऑलरेडी आम्ही त्यांना सांगितलेलं असतं की काही बरोबर काही चुकीच्या, त्याच्या चुकीच्या गोष्टींमध्ये हा जो मुद्दा आहे, तुमचा जो मुद्दा आहे रील्सचा, तो आम्ही नमूद करतोच आणि त्यांना पटवायचं काम करतो. कारण की आपलं सोशल मीडियाचं पेज, आराध्याचं पेज ऑलरेडी आहे आणि त्या पेजवरती प्रत्येकाचे वादनाचे व्हिडिओ येतात आणि जे चांगले वादनं करतात वादक त्यांचेही व्हिडिओ येतात. ओके, तर त्यांना टॅग केलं जातं आणि जे फक्त पर्सनली जातात, आता कसं आहे प्रत्येकाकडे आपण बघू शकत नाही, पण जो दिसतो सोशल मीडियाला आपण त्यांना सांगायचा प्रयत्न करत असतो आणि हे जितकं कमी होईल तेवढा आम्ही करायचा प्रयत्न करतो. असं आणि दादा तू काय ऍड करशील याच्यावर? जसं दादा तेच बोलला की आपल्याकडे रूल्स अँड क्लॉज आहेत, तर ठीक आहे, आता प्रत्येकाचा पर्सनल अकाउंट्स आहेत किंवा काय, तर आपण कोणाला हातात मोबाईल घेऊन तर नाही बोलू शकत. ठीक आहे, व्हिडिओ अपलोड करतात, फोटोज टाकतात, चांगली गोष्ट आहे, कारण याच्याने आता सोशल मीडियाचा जमाना, तसं बघायला गेलं तर रील्स आणि याच्यामुळेच हा ढोल ताशा लोकांपर्यंत पोहोचतोय, पसरतोय सगळीकडे, सगळ्यांना माहिती पडते. पण ह्याच्यामध्ये ते वादक काय करतात, ते एक बोलतात ना व्ह्यूज आले, लाईक्स आले, तर याच्याने मी फेमस झालो, तर जास्त अजून मला व्ह्यूज गेले पाहिजे, मी अजून एक टाकतोय, अजून एक टाकतो, ह्याला एवढे आले, ह्याला ते जास्त येतील. ते नाही झालं पाहिजे, कारण मग फोकस तुमचा वादनापासून सरकून तर त्या गोष्टीकडे जातात. बाहेर कोण कॅमेरा घेऊन आहे माझा मित्र किंवा काय, हे तर खूप आधीपासून बघतोय. आता आमच्या 10 वर्ष आधी तर रील्स नव्हतेच, टिकटॉक पण नव्हता, फक्त फेसबुकवर फोटो यायचे, तेव्हा तो टाइम होता, DSLR घेऊन सगळे असायचे, तेव्हा पण हेच व्हायचं, अपलोड माझा चांगला फोटो आला का किंवा काय. तर तसं दादा सगळ्यांना बरोबर जे काय बोलायचं कान मंत्र देतोच, पण तसे आम्ही बघतो सोशल मीडियावरती, आम्हाला दिसतं पण की कोण जास्त ऍक्टिव्ह आहे किंवा काय. पण त्याला आम्ही हे पण बोलतो, तू जेवढ्या पद्धतीने जेवढा तू ऍक्टिव्हली याच्यावरती आहेस ना, तेवढा ऍक्टिव्ह तू मला मिलच्या गेटवर पण दिसला पाहिजे प्रॅक्टिस मध्ये, तर मग तू टाक. आणि खरं सांगू, जे प्रॉपर ऍक्टिव्ह आहेत, जे 100% देत आहेत, त्यांना रील आणि फोटो अपलोड करायची गरजच नाही. ते लोकांपर्यंत असाच मेसेज जातो की हा चांगला वाजवतोय, हा खूप म्हणजे एकनिष्ठ आहे, त्याला स्वतःहून टाकायची नाही. जे इतर पेजेस आहेत ना, तेच त्यांचे व्हिडिओ टाकतात आणि त्यांना कोलॅब करतात, तो मेसेज आपोआप जातो. तर कोणी स्वतःहून जाऊ नका. आता तर तो वेगळा जमाना आहे की पेजवाल्यांनाच सगळे बोलतात माझी व्हिडिओ टाक, मला कोलॅब कर, किंवा स्वतःच अकाउंट बनवून स्वतःच ढोल ताशाचे पेज बनवले. हे चालायचं, हे तर सगळ्यांनाच करायचंय की माझ्या व्ह्यूज जास्त गेले पाहिजे, मला जास्त लोकांनी बघितलं पाहिजे. हा तो अजून एक पुढच्या काही दिवसांनी हा पण ट्रेंड निघून जाईल, दुसरं काहीतरी येईल. मेन मुद्दा जो आहे ढोल ताशा, तो तर टिकला पाहिजे, आपला फोकस तिथून नाही सरकला पाहिजे. तर मेन पॉइंट तोच आहे दादाचा आणि आपलाही. आपल्याकडे सर्व अपलोड करतात, पण एक लिमिट, आणि तू तेवढाच ऍक्टिव्ह प्रॅक्टिस आणि वादनाला पथकासाठी पण तू दिला पाहिजे. तर दादा आपण पथकामध्ये बघतो जेव्हा न्यू ऍडमिशन्स येतात तेव्हा नवीन मुलं मध्ये आपलं म्हणजे बोलताना लहान पोरं पण असतात आणि मुली खास करून, तर त्यांची म्हणजे कशा प्रकारे काळजी घेतली जाते किंवा त्यांना कशा प्रकारे आपले हे जे वाद्य आहे ते शिकवले जातात?
मुळात ज्या वेळेला आपल्याकडे ऍडमिशन येतात ना, जेव्हा आपल्याकडे त्यांची पहिली गाठभेट होते, मीटिंग होते, त्याला आम्ही त्यांना प्रश्न करतो की तुम्ही ढोल ताशा पथक का जॉईन केलं. हा बरोबर, तुमची कशासाठी तुम्ही जॉईन केलं. प्रत्येकाचे आपल्या हो तुमचा अजेंडा काय, हो कोणत्या मोटिव्हने आलात. त्यांचे जेव्हा उत्तर माहिती घेतल्याच्या नंतर आपण आपल्या पथकाची माहिती देतो. पथक कधी सुरू झालं, कशामुळे, काय, पथकाला किती वर्ष झाले, आणि प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार येतो. कोण ढोल, कोण ताशा, कोण ध्वज. मोस्टली आपल्याकडे जे ऍडमिशन येतं ते ढोल ताशासाठी देतात. ध्वज हा तिसरा भाग झाला. पण आपल्याकडे पथकामध्ये कसं आपण ढोल ताशा आणि ध्वज जास्त मानला जातं, म्हणून आपण ती संख्या डिवाइड करतो. ज्या वेळेला आपल्याकडे नवीन वादक येतात, खास करून लहान मुलं, त्यांना आपण बेसिक कशी सुरुवात करायची. म्हणजे सुरुवातीला जर आपली प्रॅक्टिस होते ती मुळात आपली हातावरती प्रॅक्टिस होते. उभं राहून फक्त न ढोल देता मांडीवरती आपण ती प्रॅक्टिस करायला लावतो. त्याच्यानंतर मग ढोल तयार कसा करायचा, त्याच्यानंतर तो बांधला कसा जातो, किती वेळ तो ढोल तुम्ही वाजवू शकता, तो स्टॅमिना झाला. टिपरू सुरुवातीला आपण देत नाही, ढोला हातानेच करायला लावतो. त्याच्यानंतर मग खास करून आपल्याकडे मुली येतात, मुलींचे आपण पालकांची पण तेवढीच मिटिंग घेतो, म्हणजे घरच्यांची. तर तुमची मुलगी आपल्याकडे आली आहे, आपले फोन जातात त्यांना की या पथकामध्ये आले, तुम्हाला हे माहिती आहे का. क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही राहायला कुठे, म्हणजे जर आपल्या एरियाच्या बरेच भारे असेल तर आम्ही हेही सांगतो की तुम्ही तिकडचं जवळचं पथक बघा. बरेचसे आमच्याकडे जे वादक येतात ना, बरूच लांबून येतात. कोण विरार, आता जॉईन झाले, धानू वगैरे या साईडून पथक झाले, नाशिक वरून आले, कोण अलिबाग वरून, म्हणजे बरेचसे लांबून मुलं येतात. आम्ही पहिल्यांदा तेच सांगतो की तुम्ही तुमच्या जवळचं पथक बघा. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या पालकांना विचारतो की बाबा असं असं आहे, तेव्हा ते सांगतात की नाही आम्हीच पाठवलंय म्हणून, सहमती आहे म्हणून. आणि जसं मिरवणूक असेल, मिरवणुकीला लेट झालं किंवा काय झालं, तर त्यावेळेला आम्ही स्वतः त्यांना पर्सनल व्हेरिफिकेशन म्हणजे ओला उबेर करून त्यांना घरी पाठवतो. मुलींच्या बाबतीत पण सेम, मुलींचं पण असं बोलत सेफ्टीसाठी प्रत्येकाच्या घरी तर माहिती असतं की आपली मुलगी प्रॅक्टिसला चालली किंवा वादनाला चालली, तर दादाकडे ते कॉन्टॅक्ट आहेतच पालकांचे. आणि कोणालाही काय डाऊट आला तर ते डायरेक्ट याला फोन करून विचारतात की कसं काय, कुठे वादन आहे किंवा काय. ते सर्वांना उत्तर देतो. आणि सेफ्टी जर झालं तर मुलींचे जे ड्रेस कोड्स असतात ते आपण डिसाईड केलेले आहेत. कम्फर्टेबल जे आहे त्याच्यातच तुम्ही वादनं करा. आणि खोटं सांगू नका. पहिली गोष्ट, प्रॅक्टिस वादन म्हणून तुम्ही एका ठिकाणी जाता, तर बाहेर कुठे कोण जातं, प्रत्येकाच्या मागे आपण जाऊ नाही शकत. तर हे पहिलं स्वतःमध्ये इम्प्लिमेंट झालं पाहिजे, जेणेकरून पुढे काही दुसरी गोष्ट घडू नये. आणि सेफ्टी तर आपण आपल्या साईडने सगळीच घेतो. रात्री आता वाजणं लेट झालं, 10-11 वाजले, मला वाटतं गणपतीच्या लास्टच्या दिवशी तर 12 वगैरे वाजेपर्यंत मिरवणुकी असते. तर मग घरी जाण्यासाठी ज्या आता वेस्टर्नच्या मुली, तर एकटं त्यांना नाही पाठवलं. वेस्टर्न लाईनला कोणी मुलं राहत असतील त्यांच्या बरोबरच त्यांना घरी पाठवणार. दादा ओला उबेर टॅक्सीचे जे काय पैसे ते देणार, तुम्ही डायरेक्ट घरापर्यंत जा. किंवा कोणी बाईक आणली असेल, गाडी आणली असेल, त्यांच्या बरोबर तिला सोड घरी आणि मग जा. इथपर्यंत तर आपण तर घेतोच सेफ्टी, आणि सर्वांनीच घेतली पाहिजे. कारण मुली ज्या आपल्याकडे येतात तेवढ्याच इंटरेस्टने येतात, कामं करतात, वादनं करतात. तर तेवढी पथकाची पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते की त्यांची बरोबर तेवढी घेतलीच पाहिजे आणि घेतली जाते. आपल्याकडे तेवढ्या मुलींची पण एक स्ट्रॉंग टीम आहे, सर्व चांगली कामं करतात, वादनं पण तेवढ्याच मुलाच्या एनर्जीने करतात. तर मग हे सर्वांनीच केलं पाहिजे माझ्या. तर दादा, आपला मगाचा एक प्रश्न असा होता की म्हणजे लोक म्हणतात की ढोल ताशा वाजून काही मिळत नाही वगैरे, पण आपल्याला माहिती आहे की किती आनंद मिळतो. पण आनंद पण तो कशा प्रकारे मिळतो, त्यातलं म्हणजे एक असं असतं की सामाजिक उपक्रम, ते केल्याने आपल्याला खूप आनंद मिळतो. तर पथकाने असा कुठला सामाजिक उपक्रम केला आहे का इतक्या वर्षात? बरेचसे उपक्रम केले आहेत पथकाने. जसं 2014ला आपली स्थापना झाली, म्हणजे 2015-16च्या दरम्यान चुनाभट्टीमध्ये एक उपक्रम प्रत्येक मंडळांनी घेतलेला. त्याच्यामध्ये आपल्या पथकाने पण एक त्याच्यामध्ये खारीचा वाटा बोलू शकता. 100 विद्यार्थ्यांना आपण वया वाटप
आणि जे काय शालेय वस्तू पुस्तक साहित्य वगैरे ते आपण देण्याचं काम केलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा पूरग्रस्त आलं होतं आपल्या पूर आलेला कोकणात कोल्हापूर ह्याच्यामध्ये, तेव्हा आपण एक पैशाच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना मदत केली होती पूरग्रस्तवाल्यांना. आणि आता चिपळूण आणि महाडमध्ये पूर आला होता, गावात लॉकडाऊन नंतर पूर आला होता. तेव्हा आपण 3 दिवस सलग 3 दिवस त्यांचे जे म्हणजे धान्य लागणार, जेवणाला लागणारं जे सामान म्हणजे तांदूळ, गहू, काही हे असे पॅकेट बनवलेले 500 पॅकेट आम्ही बनवले होते. आपल्याच पथकातल्या वाचकांना बोलून ते आपण 500 पॅकेट आपण त्यांच्या गावागावाला आम्ही पोहोचवले होते. आणि 4 ते 5 गावांमध्ये आम्ही जेवणाचं म्हणजे एका टायमाचं रात्रीच्या जेवणाची सोय केली होती. हो, म्हणजे 2 बस वगैरे करून आम्ही गेलो होतो तिकडे. त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष लॉकडाऊन होतं. त्या 2 वर्षामध्ये आम्ही रक्तदान शिबिरी ठेवले होते दोन्ही वर्षांमध्ये मुंबईमध्ये. म्हणजे ढोल ताशा पथका बोलतात ना त्याच मैदानात रक्तदान शिबिर. आणि एक साई मंदिराचं पटांगण, असे 2 वर्ष आम्ही ते केलं होतं. 300-350 आम्ही रक्ताचे बॉटल्स दिले होते. हो, म्हणजे ढोल ताशा पथकातल्या वाचकांना घेऊनच. बाहेर इतर वाचकर पण आलेली, त्यांनी पण सहभाग होता. हो, त्या म्हणजे 4 वर्ष झाली त्या गोष्टीला. तर मित्र जे पथक होते आणि त्यांनाही बोलवलेलं की या रक्तदान करा. तर बरीचशी मुंबईतली पथकं आपली जी आहेत त्यांनी येऊन पण रक्तदान इथे केलेलं. सर्व सोशल मीडियावर आहे, फोटोज अपलोडेड आहेत. म्हणजे अशी खोटी माहिती काही देणार नाही, पण केलंय आपण. सामाजिक उपक्रम आपण करतोच. लॉकडाऊन मध्ये सॅनिटायझर झालं, मास्क झाले, ते आम्ही जवळपास 1000 मार्फत आम्ही केलं होतं. किट वाटले होते. त्याच्यानंतर आपले कोणते ते आपण म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये काय बोलतात त्याला, इंजेक्शन लसीकरण झालं होतं. काय बोलतात ते, काय कोविड वॅक्सिन वॅक्सिनेशनचं काम पण आपल्या पथका थ्रू केलं होतं आपण. म्हणजे उपलब्ध करून दिले होते बरेच लोकांना. कोणाला सामाजिक कामं ही आपण करतोच. प्लस जसं आपल्याच पेजच्या मार्फत राजराजेश्वरीकडे तुम्ही इंटरव्ह्यू घेतलेला, तर त्या देवीलाही आपण 2 ते 3 वर्ष वादन केलं. त्यांच्याकडेही ते मला वाटतं अनाथ मुलांना ते पण वही पुस्तक शाळेचे वाटप करतात. तिथेही आपण काही आपला जो जेवढा योगदान होईल तो द्यायचं आम्ही. देवीच्या मला वाटतं फोटोज मध्ये पण चरणाच्या इथे पुस्तक वगैरे ठेवलेले असतात, तेही आपण करायचं. सामाजिक कार्यक्रम मध्ये आपण कधी मागे नाही नसत. माझा हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असाच होता की म्हणजे सर्व पथकांनी केलं, म्हणजे फक्त आराध्यच नाही की मुंबईत जेवढी पथकं आहेत किंवा पुण्यातली, महाराष्ट्रातली, हे फक्त म्हणजे असंच काय मिळालं नाही म्हणून ढोल ताशा नाही वाजवत आहेत. त्यातून त्यांना एक आनंद मिळतोय आणि तो या प्रकारे आनंद मिळतोय. या प्रश्नाचा असा उद्देश आहे माझा. त्याच्यामध्ये मी एक पॉइंट बोलेन की ढोल ताशा आता म्हणजे त्याला वळण कोणतं लागेल हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही, पण ढोल ताशामधून चांगल्या गोष्टी आपण काय घेऊ शकतो ते आपल्यावर घडवू शकतो. तर इथे येऊन एक वादक घडतो ना, त्यापेक्षा चांगलं हा उद्देश ठेवा की एक चांगला व्यक्ती पण घडला पाहिजे. कारण इथे आल्यावर एक डिसिप्लिन लागते. टायमिंग दिला त्या टायमिंगला यायचं, आपलं काम करायचं, वादन करायचं, घरी जायचं. शनिवार रविवार आता सराव आहे, सगळीकडे सुरू आहे. दुसरे युथ तुम्ही बघितले पार्टी करतील, हुल्लडबाजी करतील. आपण कमीत कमी आपल्या संस्कृती आणि परंपरेकडे तरी चाललोय, म्हणजे आहोत. तर याच्यातून एक चांगला व्यक्ती तरी, एक पर्सनॅलिटी तरी बनेल. तर ह्या चांगल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या घेतल्या पाहिजे वादकांनी, नवीन वादकांनी पण आणि जुन्यांनी पण. कारण ह्याच्याने तुम्हाला ढोल ताशा तुम्ही किती वर्ष वाजवाल हे पण तुम्हाला माहिती नाही, पण ह्याच्यातून तुमच्या लाईफ मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला खूप कामी पडणार आहेत. तर सामाजिक काम पण केले पाहिजेत, पर्सनल लेवलला पण तुम्ही स्वतः किती डेव्हलप होता याही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि एकत्र मिळून काम जेवढं कराल तेवढा तुम्हाला तो पथकालाही फायदा होईल आणि तुम्हालाही फायदा होईल. तर दादा 2014 साली आपलं पथक चालू झालं. त्यानंतर म्हणजे एक असा टप्पा आला 2018चा, जिथे आपल्याला ढोल ताशा क्षेत्रामध्ये एक असा कॉन्सेप्ट पाहायला मिळाला, वादक वारी.
जिथे अनेक पदकं म्हणजे फक्त मुंबईतलीच नव्हे तर पुणे महाराष्ट्रात सगळी पदकं एकत्र आली आणि एक ठराविक ठिकाणी म्हणजे वादन केलं. तो म्हणजे होता की गिरगावचा महाराजा पाटपूजन. तर त्याबद्दल तुमचं काय अनुभव आहे? कारण तिथे आराध्याची पण मुलं मुली होते. वादकवारी 2018 मध्ये मी स्वतः होतो. जी मुंबईतली सिनियर पदकं आहे, म्हणजे आपण तर बोलतो की सिनियर वगैरे असं काय नाही, सर्व एक आहे. पण जी जुनी ज्यांनी मुंबईमध्ये ढोल ताशा पथक सुरू केलं असं बोलू आपण, त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतलेला 2018ला की मुंबईतली सर्व पथकं, प्रत्येक पथकातून 2-2 वादक एकत्र येतील आणि आपण एक ठिकाण बघू, एक मंडळ बघू आणि तिथे आपण वादन करू. तर गिरगावचा महाराजा पाटपूजन, कारण मला वाटतं त्या दिवशी इतर कोणाचं वादन वगैरे नव्हतं. 15 ऑगस्ट अशी काहीतरी डेट होती, मला आठवतं, कारण मी होतो स्वतः, म्हणजे आराध्यामधून मी गेलेलो, अजून 2 जण होते. चांगली कन्सेप्ट आहे ती आणि पुढे चालू ठेवली पाहिजे. जे आपले जे करतात ते पण आपले मित्रच आहेत, आपलाही त्याच्यामध्ये असतो सहभाग. आम्ही जरी नसलो तर आम्ही इतर मुलांनाही चान्स देतो, नवीन मुलं असतील काय तर ते. त्याच्यामध्ये माझं एकच बोलणं आहे की हा जो कन्सेप्ट करतोय ह्याच्यातून ढोल ताशा पण सुधारला गेला पाहिजे आणि जी इतर पथकं येत आहेत त्याच्यामध्ये जी जुनी पथकं त्यांच्याकडून पण काहीतरी शिकलं पाहिजे. नुसतंच येतोय, वाजवतोय, व्हिडिओ काढतोय, रील टाकतोय, परत सेम ते जुनं जे बोललं ते न करता त्याच्यातून काय आपल्याला शिकायला मिळेल. त्यातून आता मी 2018ला, मी 18 पासून ढोल प्रमुख आणि लीड म्हणून काम करतोय. तेव्हा मी फर्स्ट टाइम पहिल्याच वादकवारीला गेलो. 2015 ते 18 पर्यंत मला माहितच नव्हतं की ढोल नाशामध्ये काय अजून, म्हणजे वाजवत होतो मी पण अजून काय केलं पाहिजे. जेव्हा मी वावरलो ना इतर वादकांबरोबर, प्रॅक्टिस घेतल्या आम्ही 2, ते वादन केलं, खूप काही गोष्टी कळायला. ढोल कसा बांधला जातो, लीडने काय केलं पाहिजे, मग सिंक्रो जो असतो तो कसा मॅच करायचा, ह्या खूप सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही घेतल्याच पाहिजेत. ही कन्सेप्ट पण चांगली आहे, ही चालू ठेवली पाहिजे. आणि त्याच्याने ढोल ताशा इतर सिटीचं, शहरांचं मला माहिती नाही, कारण पुण्यामध्ये तरी महासंघ आहे, आपल्याकडे तसं काहीच नाही. कमीत कमी एका कन्सेप्ट थ्रू तरी सगळे एकत्र येतील, एकत्र येऊन एक सगळं एकमेकांना सहयोग करून एक चांगला ढोल ताशा मेन टिकला पाहिजे. कमीत कमी ही कन्सेप्ट तर राहिलीच पाहिजे अशी. बघायला गेलं तर थोडक्यात सगळे म्हणजे अनेक पथकांचे वादकं येतात, 2-2 का होईना, पण प्रत्येकाची विचारवृत्ती येते एकत्र किंवा थॉट्स एकत्र येतात असं बघायला गेलं तर. चांगलं त्याच्यातून एक मेसेज हा तेच, म्हणजे युनिटी इज पॉवर तशा प्रकारचा एक प्रकारे. आणि ते एक ठिकाणी केलं तर ठीक आहे, सगळीकडे करून मग त्याची ती व्हॅल्यू राहत नाही. अजून कुठे दुसरीकडे करतात, ते पण वेगळे पथकं घेऊन करतायत. मग ते सगळे करायला लागले तर मग हे पथकांमध्ये, स्वतःच्या पथकांमध्ये कोण वाजवणार. एक ठिकाणी कुठेतरी होतं, ते बघायलाही आवडतं, ऐकायला आवडतं आणि सगळेच तिकडे सहभाग होत आहेत, तर ठीक आहे. सगळीकडे करून मग त्याचा रस निघून जातो, कारण मग सगळेच करायला लागले तर मग पथक काय बोलतात, आमची मुलं तिकडे जास्त इंटरेस्ट देतात, इथे नाही. ते न करता कन्सेप्ट चांगली आहे, ती चांगल्या गोष्टी शिकल्या. मी तेच बोललो ना की ढोल ताशामधून जेवढ्या चांगल्या गोष्टी मिळत आहेत ना त्या घेतल्या पाहिजे. त्याला वेगळं वळण देऊन नाव खराब करण्याचे काम नाही केलं ना तर तुमचं पथकही टिकेल आणि ढोल ताशाही टिकणार. तर दादा, जसं की आता आपण बघतोय गणेशोत्सव अगदी म्हणजे 2 महिन्यावरच आला आहे. म्हणजे खरा उत्सव म्हणण्यापेक्षा आपण जे 1-2 महिन्याआधी आपण जे आगमन बघतो, पाटपूजन बघतो. करेक्ट. तर मग त्यासाठी आपली काय तयारी आहे? म्हणजे विशेषतः मी तर बोलेल ताडदेवच्या राजासाठी, जसं की तुम्ही सुरुवातीला सांगितलं, जो आपला समीकरण आहे त्यासोबत. तर विशेषतः ताडदेवच्या राजासाठी आपली काय तयारी आहे? म्हणजे एकदम एक्झॅक्टली डिस्क्लोज नाही करू, बट सांगा काय नवीन आपल्याला मिळतंय बघायला यावर्षी. दादा डिस्क्लोज करेल मी. बरोबर आहे, आता सप्टेंबर मध्ये गणपती आणि आगमन आपल्याकडे बरेचसे 1 महिना 20 दिवस आधी होतात. ताडदेवचा राजा 30 ऑगस्टला. आपली तयारी बोलला तर आमचीच नाही तर सगळ्याच पथकांचे सराव तर सुरू झाले. तयारी तर सगळेच करतात आपल्या पद्धतीने. आम्ही म्हणजे आमची प्रॅक्टिस असते सॅटर्डे संडे. मागच्या वर्षी आम्ही एक मुलांची इच्छा बोलण्यापेक्षा एक स्वप्न होतं की 2016ला 1 दिवस आम्ही लावलेला, तिथून 11, 11 चे 21, 21 चे 31
आणि मुलांनी लास्ट मागच्या वर्षी आमचे ध्वजप्रमुख केतन किंद्रे ते आज मला वाटतं त्यांना सुट्टी नाही आज, म्हणजे ते पण असते इंटरव्ह्यूला. पण ध्वजप्रमुख तो एक व्यक्ती आहे आमचा, जो ध्वज हा कन्सेप्ट नुसता ढोल ताशा, आपण आता एवढं ढोल ताशाबद्दलच बोलतो, पण ध्वज हा कन्सेप्ट सगळीकडे आहे आधीपासूनच. मुंबईमध्ये पण आहे बरीचशी पथकं, कोण एक ध्वज लावते, 3 ध्वज लावते, एक मानाचा ध्वज तर असलाच पाहिजे कंपल्सरी. पण केतनने आमच्या पथकामध्ये ध्वज सुरू केला, त्याच्या 11 ध्वज केले, 21 आणि मागच्या वर्षी दादांकडे त्यांनी एक अशी हे इच्छा व्यक्त केली, रिक्वेस्ट केली की या वर्षी आपण काहीतरी मोठं करायचं, वेगळं करायचं. दादा बोलला काय, आपल्याकडे मुलंही आले ऍडमिशन थ्रू आणि ध्वजावरती पण इंटरेस्टेड आहे, तर मग काय करणार आहेत तुम्ही असं वेगळं. तर ते म्हणाले आम्ही 51 ध्वज लावणार. तर दादा बोलला होईल, ते बोलले आम्ही करू. प्रॅक्टिस 2-3 महिने सुरू होती. रिस्पॉन्स आता ते केतनने कसं केलं ते त्यालाच माहिती आणि मॅनेजमेंट टीमलाच माहिती, पण खूप चांगला केला. आणि फर्स्ट टाइम आम्ही लालबाग परळमध्ये 51 ध्वज लावले. ताडदेव राजाला जे बोललो की ती जी तयारी होती ना तशीच याही वर्षी आमची तयारी आहे. हे नाही बोलणार की 51 ध्वज लावू किंवा काय, काहीतरी नवीन करायचं असतं. कन्सेप्ट आता जी करतात, आपण वादनातून कन्सेप्ट काहीतरी करू किंवा काय, पण काहीतरी आपण दरवर्षी एक ताल तरी नवीन आपण ऍड करतोच. पहिलं वादन ताडदेव राजाच पकडून करतो, तर तिथे आम्ही तो एक नवीन ताल किंवा काय, तीच आमची कन्सेप्ट असते. ध्वज झालं आणि तयारी बोलतात तर आता सॅटर्डे संडे आमची प्रॅक्टिस सुरूच असते. नवीन मुलांची बॅच असते, मग जुने मुलं, मग परत एकत्र वादन, असं करून आम्ही दरवर्षी सेम, जसं काही चेंजेस नाहीत, पण तशीच आमची तयारी दरवर्षी असते. तर आनंदाचा जसं की आता तू म्हणालास, आपण ताडदेवच्या राजाला म्हणजे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 1 ध्वज होता, 1चे 11, 21, 31, मग लास्ट इयर जो एकदम आपल्याला पाहायला मिळाला 51 ध्वज. तर ध्वजचं महत्व काय आहे ते आपलं म्हणजे त्या प्रकारे तू सांगितलंस, म्हणजे केतन दादांनी जेवढा हातभार लावलाय तशी ध्वजमध्ये ती वाढ होत चालली. पण आपण जास्त करून पाहतो म्हणजे जेव्हा नवीन वादक येतात पथकामध्ये ते फक्त सुरुवातीला होतात ढोल ताशा, बट ध्वजाबद्दल काय म्हणजे ते ध्वजाकडे वळत नाहीत. तर त्यांच्यामध्ये तो म्हणजे आत्मविश्वास कसा आपण निर्माण करतो की बाबा तुम्हाला ध्वजकडे पण यायचं. तर निलेश दादा तुम्ही काय सांगू शकाल त्याबद्दल? जसं की आपल्याकडे ऍडमिशन येतात दरवेळी, गणेशोत्सवाच्या 2-3 महिना आधी ऍडमिशन येतात. तर सुरुवातीला जे प्रेशर वादक असतात त्यांना ना ढोलाची माहिती असते, ना ध्वजाची, ना ताशाची. ॲटलिस्ट त्यांना चला ढोल वादकांसाठी आपल्याकडे आले असतील, ताशा वादकांचे आले असतील, तर एका वादकाला शिकण्यासाठी किमान 3 ते 4 महिन्यांची गरज लागते, म्हणजे प्रॉपर ढोल शिकण्यासाठी मिनिमम तरी. आणि ते त्या रेंजमध्ये वादन करू शकत नाही जुन्या वादकांसारखे. मग आपण त्यांना काय करतो, त्यांना ध्वजाचं महत्वही तेवढंच सांगतो की तुम्ही आता ऍडमिशन घेता, तर तुम्ही पहिल्या वर्षी तुम्ही ढोल वाजवू शकत नाही, पण तुम्ही ॲज अ वादक म्हणून तुम्ही ध्वजाकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. म्हणजे ध्वज आणि त्याचं ध्वजाचं महत्व त्यांना सांगितलं जातं की आपल्याकडे जसं ढोल ताशा वाजतात त्याच्याहून जास्त महत्व आपल्याला ध्वजाचं. आपण त्या पद्धतीने त्यांना ध्वजाची माहिती दिली जाते, ध्वज कशा पद्धतीने नाचवला जातो, त्याची प्रॅक्टिस कशी केली जाते. असं नाही की फक्त ध्वज, त्यांना जसं आपल्याकडे सॅटर्डे संडे प्रॅक्टिस चालते, तर फक्त सॅटर्डेला आपण त्यांची ढोलावर प्रॅक्टिस घेतो आणि संडेला त्यांची ध्वजावर प्रॅक्टिस करतो. आणि पहिल्या वर्षी जेव्हा आपल्याकडे नवीन वादक येतो तो ॲटलिस्ट प्रेशर वादक असतो ना, त्यांना आम्ही सुरुवातीला ध्वजच देतो. आणि काही वादक असे आपल्याकडे आहेत की नाही दादा आम्हाला ढोल पण वाजवायचं आहे, आम्ही फक्त ध्वजावरती का राहतो. तर त्यानंतर त्याची जी इम्प्रूव्हमेंट बघतो की बाबा हा त्या रेंजमध्ये हा वादन करू शकतो का, अशा वादकांना आपण टाकतो ढोलावर. नाही असं नाही की खरंच जसं तू म्हणालास ना, सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे फॉर्म भरला जातो ना त्याच्यामध्ये पहिलं त्यांची आवड सांगतो ढोल. प्रत्येकालाच आपण ढोल नाही देऊ शकत ना, म्हणजे आपल्याकडे ध्वजाची संख्या ही तेवढी जास्त आहे, पण त्यांना आपण ते पटवून देतो कशा पद्धतीने आपल्याला ते मॅनेज करायचं. असं म्हणजे असं बघायला गेलं तर पथकासाठी फक्त ढोल ताशा पुरतच म्हणजे हातभार न घालव, इतर पण गोष्टी आहेत आपल्याकडे, ध्वज आहे, ढोल आहे किंवा झांज असेल, जिथे गरज लागेल तिथे तुम्ही उभे राहा. तर अनुदादा म्हणजे लास्ट इयर आपण एक म्हणजे क्लिप बघितलेली इंस्टाग्रामवर व्हायरल होत होती, जेव्हा 51 ध्वज लागले तुझ्या डोळ्यातून म्हणजे अश्रू आलेले. पण मग तू काय अनुभव सांगशील, म्हणजे तू जो प्रवास बघितलायस की 2016 पासून तो आता 51 पर्यंतचा प्रवास पोहोचला, तर त्याबद्दल थोडंसं इलॅबोरेट करू शकशील. म्हणजे त्यावेळी तू त्या म्हणजे लालबाग मध्ये काय भावना होती मनामध्ये, म्हणजे तो काय फ्लॅशबॅक होता आणि आतापर्यंतचा?
तू एक तो प्रश्न विचारला, मला वाटलं नव्हतं विचारशील. पण तसंच जे मगाशी आपण बोललो, 15 ते 19 पर्यंत लॉकडाऊन पर्यंत आगमन सगळी चांगलं म्हणजे सुरळीत चाललेलं. आणि लॉकडाऊन नंतर ताडदेवचा राजा ताडदेव मध्येच बनला, तर 2022-23 तिथेच 24 पण ताडदेव मध्येच आम्ही वादन करत होतो. आणि मला वाटतं 2023 मध्ये काळाचौकीचा महागणपती आणि 24 मध्ये कुंभारवाड्याचा महाराज, ही 2 गणपती आम्ही लालबाग परळमध्ये आम्ही केली वादन. पण कधी असं वाटलं नव्हतं की ताडदेव राजा पण कधी लालबाग परळ मधून परत आगमन होईल, परळ वर्कशॉप मधून. त्यांना तर तिथे पण नव्हतं. खातूनचा कारखाना गणेश गल्ली त्या गरम गाड्यामध्ये मागे होता, गणेश गल्लीच्या मागे एकच मूर्ती होती. तर वर्कशॉप मध्ये पण नव्हतं. तर आमच्या ध्यानीमनी नाही की ह्या वर्षी आपल्याला तिथे वाजवायला मिळेल ताडदेव राजा समोर. म्हणजे मी माझा अनुभव सांगतोय. तर जेव्हा आम्हाला लास्ट कॉल आला मंडळाचा की गणपती यावर्षी लालबाग परळ मधून निघतोय, खुशी तर झाली. पण पहिला प्रश्न आम्ही विचारला की मग वादन लालबाग मध्ये करायचंय की ताडदेव मध्ये करायचंय. कारण गेल्या वर्षी असं म्हणजे ऐकण्यात आलं देत नव्हते म्हणजे ढोल पथकांना असं देत नव्हते. हा, तिथलं म्हणजे जे काय असेल ते पोलिसांचे पण खूप रूल्स आहेत. ट्रॅफिक होतो आता पण. तुम्ही पहिला आता गणपती निघाला 2 महिने आधीच एवढी ट्रॅफिक आहे. तर एंडिंग हेवी डेटला काय होईल काय सांगता येत नाही. तर तेच आम्हाला पण तसंच होतं की वाजवायला मिळेल किंवा नाही मिळेल. पण जेव्हा ते कन्फर्म झालं की ताडदेव राजा तिथून निघणार आहे आणि भारत मातेच्या सिग्नल पासून आम्ही वाजवतोय, तर अजून जास्त तयारी जोरात आम्ही सुरू केली लास्ट 1 महिना. जसं बोललात 51 ध्वज आणि ते. आणि मेन गोष्ट हे आहे की गेले 2 वर्ष ताडदेवचा राजा खातूनकडे बनतो, जो कृणाल पाटील होते आधी मूर्तिकार. आणि तो काय कारणाशी आता खातू बनतो. आणि तो जो चेहरा आहे ताडदेव राजाचा, जो आपल्याला लहान बघा मला अंगावर अजून शार आहे, कारण तो जो चेहरा आहे ना त्याची आपल्याला सवय लागली. कारण आधी परळ वर्कशॉप मध्ये मूर्तिकार बोललं तर खातूच मेन, आपण काय बोलायचं खातूंचा कारखाना. तो जो चेहरा आहे त्याची आपल्याला सवय लागली. कोणतंही मंडळ असू दे काही असू दे, तो चेहरा फिक्स आहे. चिंतामणी बोला किंवा कोणता एक्सवायझेड, तो चेहरा होताच. मागच्या वर्षी जसं तू बोलला माझ्या डोळ्यात अश्रू आले. आम्ही म्हणजे थांबलेलो एवढी वर्ष की तो परत कधी अनुभव आपल्याला मिळेल. कारण 19-18 पर्यंत तर लहानपण होतो. 5-6 वर्षाच्या गॅप नंतर त्याच रोडवरती परत वादन करायला मिळालं. 51 ध्वज तर मी बोलतोय. पण एक आम्ही स्वतःचा पण एक रेकॉर्ड सेट केला की आम्ही 60 ढोल पण लावलेली. 60 ढोल जे आम्ही बकरी अड्ड्यामध्ये लावलेली 2017 साली. हा, तर मग तिथे पण 60 ढोल लावले. ती मेहनत, ही मेहनत. आणि जसा भारत मातेच्या सिग्नलला ताडदेवच्या राजाने जसा टर्न मारला, मी समोरच होतो लीड मध्ये. आणि आमचे ताशा आहेत त्यांनी ती काडी उचलली आणि जसा ध्वजाच्या मागून ताडदेवचा राजा जो फिरला, त्यातून तो चेहरा जो मला दिसला की बोललो भाई आपण जे 10 वर्ष आधी 2015ला मी जे आराध्याचं नाव बघितलेलं आणि ह्या गर्दीत मी फिरत होतो हा ऑडियन्स मधून, ते मी समोरून बघितलं. तर मग ते थोडं की आपण सेवा करतोय आपण. आणि परत ते दिवस मला आठवले आणि वाजवत होतो. तर आराध्य तेव्हा कसं होतं आणि आज काय 51 ध्वज दिसत, त्यातून ती मूर्ती मी बघतोय, चेहरा बघतोय जसा तो सिग्नलला टर्न मारला. म्हणून रडायला लागला. आता मला तो बोला तू रडलास कसा यार. बोललं ठीक आहे ते झालं, आता काय मुद्दाम तर गेलं नव्हतं, पण खुशी होती. बरेचसे लोक बोलले पण की तुझ्या चेहऱ्यावरून तुमची मेहनत दिसून येते. 60 ढोल लावले, 51 ध्वज लावले आणि 25 ताशे होते. बोललो मेहनत तर खूप केली, शेवटी त्याच्या हातात त्यांनी घडवून आणलं. त्यांनी यावर्षी आगमन इथून आम्हाला दिलं. तर हेच असं दरवर्षी होत राहो. आपला उत्सव मेन टिकला पाहिजे. आमची 100 ढोलाची पण कॅपॅसिटी आहे. एकदम सिंक्रो मध्ये वाजवायची कॅपॅसिटी आहे. पण आपण ते नाही करत. नंबर ऑफ ढोल लागले, नुसती क्वांटिटी नाही पाहिजे, क्वालिटी पाहिजे. आपलं जास्त झालं, आपली शक्ती प्रदर्शन झालं, आपण तेवढं डिवाइड करून ठेवलं. म्हणजे ध्वज तर नाचतायत, पण ध्वजाबरोबर आपले तेवढे वाजले म्हणजे तेवढा ताशाही वाजला पाहिजे. आता आमची जर तुम्ही मुळात वाजणं बघाल ना, आमचा ताशा खूप चांगला वाजतो. सिंक्रो पाहिजे, सिंक्रो मध्ये वाजतो. आणि तो ताशा चांगला वाजल्यामुळे आमचं बाकीचं समीकरण चांगलं असं
आपला तोच मेन फोकस आहे की नुसती क्वांटिटी नाही वाढवायची, क्वालिटी प्लस क्वांटिटी, त्याच्यावरती आमचा जोर असतो आणि तेच घेऊन आम्ही तयारी करतो. तर दादा, म्हणजे आपण बघतोय ढोल ताशा पथकं मुंबईमध्ये घडतायत. ती खरी सुरुवात बघायला गेलं तर 1965 साली डॉक्टर आप्पासाहेब पेंडसे जे पुण्यातले होते, त्यांनी ज्ञान प्रबोधिनी या माध्यमातून केली, या प्रशालयातून केली. ती मग ती कला म्हणजे मुंबईमध्ये आली, महाराष्ट्रभर पण पसरत गेली. पण त्या कलेचं जेवढं म्हणजे प्रसारीकरण होत आहे तेवढं म्हणजे कुठेतरी काय खच्चीकरण होत आहे का? म्हणजे पथकं घडत चाललेत तेवढी बंद पण होत चाललेत. म्हणजे आपण पाहतोय इतक्या वर्षात, आपण तर 2014 पासून पाहतोय, पण त्याच्या आधीपासूनची पण पथकं आहेत किंवा त्यानंतर घडलेली पथकं आहेत. तर त्याबद्दल निलेश दादा तुम्ही काय सांगू शकाल? खच्चीकरण तसं बघायला गेलं तर हो, होत आहे खच्चीकरण. कारण की जी आता जी पथकं सुरू होत आहेत, मुळात त्यांना पथक सुरू करायचं आहे, पण ते पुढे सांभाळायचं कसं हे माहिती नाही, ते मेंटेन कसं करायचं हे त्यांना माहिती नाही. फक्त हा ढोल आले, प्रॅक्टिस केली किंवा प्रॅक्टिस न केली, डायरेक्ट वादनं केली, त्यांनी काय होतंय की हे जी पथकं आहेत हे काय करतात की चला त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते लोक वादनं घेतात. मग ते वादनाची जिथे आपण एका तासाची 35-40 हजार रुपये, 45,000 रुपये, 50,000 रुपये घेतो, तर तीच पथकं काय करतात की 15 आणि 10 हजारामध्ये ती वादनं करतात. मग आपली जी जी जुनी पथकं आहेत त्यांचा खर्च जास्त आहे, त्यांचं खच्चीकरण होतं त्यांना. आणि त्याच्यामुळे मी जसं सांगेन की तुम्ही कोणतंही मंडळ असू दे, मग ते मोठं मंडळ असू दे, छोटं असू दे, तुमची जी क्षमता आहे त्याच्या खाली तुम्ही उतरू नका. आणि ह्यानी आपल्या ढोल ताशा पथकालाही जास्त फरक, म्हणजे बरेच जणांकडून मी ऐकतो, जसं माझे बरेचसे पथक प्रमुख ओळखीचे आहेत, बरेचसे पथकं ओळखीचे आहेत, ते बोलतात अरे दादा या पथकाने एवढं, आम्ही एवढ्यामध्ये बजेट सेट केलं होतं, त्यांनी एवढ्यामध्ये वाजवलं. कारण की ते काय होतं की त्यांना वाजणं मुळात मिळत नाहीत. बरोबर आहे, मुळात मिळत नसल्यामुळे ते काय करतं की ठीक आहे बाबा 10 हजारामध्ये आम्ही आणि हे वाजवतो. कशामुळे झालंय, पथक फुटून बाहेर पडतं, पथक फुटून जे बाहेर पथक क्रॉस याचं वादन मी करणार. याचं वादन मी करणार, मग त्यांच्यामध्ये ते त्या कॉम्पिटिशन मध्ये मग ते बाकीच्या पथकांवरती ते इफेक्ट जाणवतो. हो, म्हणजे आता तर मी असं ऐकलंय की जिथे मंडळाची क्षमता आहे 70,000 द्यायची, 80,000 द्यायची गणपती मंडळाची, ती मंडळ काय करतात, जरा जाऊ दे मला स्वस्तामध्ये ती ढोल हा मिळतोय तर मग मिळते, तर मी काय नाही मग मी 10 आणि 15 हजारामध्ये त्यांना सेट करू. तर मला असं सांगायचं की तुमची क्षमता वाढवा, फक्त पथक चालू करू नका. चालू तर कोणी करेल, पण ते सांभाळता पण आलं पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला पोचता पण आलं पाहिजे. असं म्हणजे तेच झालं बघायला गेलं तर. म्हणजे ठीक आहे, तुम्ही पथकं चालू करताय, तुमचा मोटो असेल जरी की तुम्हाला संस्कृती पुढे न्यायची, पण म्हणजे तुमचा मोटो संस्कृतीपर्यंतच राहू द्या. म्हणजे व्यवसाय किंवा म्हणजे बोलतात ना की हा बाबा हा याच्यापेक्षा भारी मी करून दाखवेल आणि म्हणजे कमी मध्ये करून दाखवेल, असं नको व्हायला. पण जास्त करून आजकाल तेच पाहायला मिळतं. पण आता चला ठीक आहे, म्हणजे कुठला तरी असेल पथक जो नवीन चालू होता आजच्या काळात, तर त्याला तुम्ही काय संदेश देऊ शकाल? मी जर त्यांना तेच म्हणेन की पहिली गोष्ट तर ढोल तशा म्हणजे मेहनत, बेसिक म्हणजे मेहनत आली. ढोलाला लागणारी जी मेहनत आहे ती कालांत तुम्ही जशी करताय, समजा तुम्ही 6 महिने वर्षभर ती करताय, बरोबर आहे, तर ती तुम्ही कोणतेही वादन घ्यायच्या आधी तो सराव खूप महत्वाचा आहे. आमच्याकडे अजूनही कुठे नवीन ठिकाणी आम्हाला वादन करायचं झालं तर आम्ही सरावाला खूप जास्त महत्व देतो. इव्हन कुठेही तुम्ही म्हणा, छोटं मंडळ म्हणा, काही म्हणा, त्याच्या मधला वार असेल त्याच्या 2 दिवस आम्ही आधी प्रॅक्टिस करतो. आणि मागीची पण प्रॅक्टिस करतो, डिसेंबर तेव्हा पण प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस असते आमची, त्याशिवाय उतरत नाही. आणि प्रॅक्टिस असेल तर तो अनुभव आपल्याला जास्त मिळतो. आणि त्याप्रमाणे मी त्यांना हेच सांगेन की एक तुमची प्रॉपर मॅनेजमेंट टीम सेट करा. त्यांच्यामध्ये होणारी जी वादनं आहेत त्यांच्याबद्दल तुमचं बोलणं झालं पाहिजे. कोणत्या ठिकाणी आपलं वादन होणार आहे, मग त्यांचं लोकेशन काय असेल, किती तासाची जी मिरवणूक असेल ते 1 दिवस आधी तुम्ही विजिट करा. वादनामध्ये किती मुलं आपल्याकडे येणार आहेत, किती न येणारी मुलं आहेत, त्यांच्यावरती काम कशा पद्धतीने झालं पाहिजे. तर बरीच जण कशा मधल्या टायमामध्ये रिझन देतात, मग आपल्याला त्यांना ते त्याला समजावची जी क्षमता पाहिजे, मॅनेजमेंटकडे असेल, पथक प्रमुखांकडे असेल. बरेच जण आपण बघतो तो मधल्या दिवशी असेल तर जास्त आपल्याला वादक मिळत नाही, तर आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो की आपल्याला हे वादन किती महत्वाचं. अशा पद्धतीने एक टीम सेट करावी लागते. तर हे त्यांना बरेच जणांना लोकांना हे कळत नाही की चला ह्या दिवशी वादन आहे तर आपल्याला ह्या दिवशी उतरायचं. त्यांच्या आधी जी कामं करायला लागतात
ती बेसिक कामं आहेत. ती बेसिक कामं ते केली तर मला असं वाटत नाही की कुठेतरी म्हणजे आता मी असं ऐकतोय की कुठेतरी आपण 4चा टायमिंग दिलाय तर काही पथकं 5 ते 5:30ला पोहोचतात. तर हे पण बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं. हा, त्याच्यामुळे तो इम्पॅक्ट त्याचा इफेक्ट पडतो आपल्या वादनावर. मग पैसे आपल्याला कमी मिळतात, वादनाचे पैसे कमी मिळतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग यासाठी आपल्याला एक प्रॉपर तयारीनुसार आपण उतरलो तर आपल्याला तिथं प्रॉब्लेम होत नाही. अनुप दादा, तू काय याच्यामध्ये ऍड करू शकशील का? म्हणजे मुंबईत म्हणजे तोच प्रश्न आहे, फक्त थोडा वेगळ्या वे मध्ये, की मुंबईत पथकं घडतायत मग बंद पण होत आहेत, तर मग त्यांनी कसं कन्सिस्टंट राहिलं पाहिजे या क्षेत्रामध्ये? आता जेव्हा आराध्य सुरू झालं 2014, म्हणजे 14च्या आधी आणि 14 आणि 15 ह्या 2-3 वर्षात बघितलं ना तर बोटावर मोजण्या इतकीच पथकं होती मुंबईत, पण क्वालिटी. कारण ती जे पथकं वाजवायची त्यांच्याकडे तेवढा क्राऊड पण होता आणि ते शिकले पण चांगल्या ठिकाणून, पुण्याहून त्यांनी सगळं संस्कृती घेतलेली. आणि एकदम बोलतात ना ते आहे ना, आज पण आमच्या मनात वादनं आहेत एक एक पथकांची. मी नाव नाही घेत, पण आहेत, जे आहे ते आहे, ज्यांच्याकडून आम्ही बघून शिकलो. आदर्श बोलायला गेला तर गिरगाव ढोल ताशा एकदम सगळ्यात जुना, वेगळा ध्वज पथक, जगदंबा गजर, सर्व वादनं जुनी पथकं, एकदम क्वालिटी, म्हणजे खूप मनापासून आवडतात. बरीचशी पथकं अशा अजून. तर जी नवीन पथकं तयार होत आहेत ना त्याच्याने काय होतं, ती जी क्वालिटी आहे ना, जे वादन जुनी पथकं करतात ते वादन आपल्याला लगेच मिळत नाही या पथकांमध्ये. तर ते ठीक आहे, मंडळवाल्यांना कळत असेल नसेल कळत ते त्यांचा पाठ, पण ऍज अ ढोल ताशा पथक मधला मी एक वादक आणि रुजलेला व्यक्ती म्हणून असे बरेचसे आहेत, ते लगेच बोलून टाकतात, नाही रे कसं वाजवलं, म्हणजे मजा नाही आली नवीन पथक असलं तरी. तर नवीन पथकांना माझं एवढंच बोलणं आहे की तुम्ही पथक सुरू करताय तर नुसतं तिथपर्यंतचा विचार करू नका. मी पथक चालू करायला कोणीही करेल, मुद्दल अमाऊंट जेवढी लागेल, आपले व्यापारी आहेत चांगले, त्यांच्याकडून सामान मागवलं करायला सुरू. पण त्याच्यानंतर काय लागतं, सराव किती लागतो, ते मुलांना कसं पकडून ठेवायचं. 20 ते 20च ढोल आहेत ना तुमचे, तेवढ्याच ढोलांची वादनं घ्या, पण क्वालिटी. 20 ढोल तुमचे लागले ना तर ऐकणाऱ्यांनी बोललं पाहिजे काय वाजवलं, चांगला वाजव, भले ढोल कमी लागले पण चांगला वाजव. का? कारण तेच 20 मुलं जर उद्या तुमचे 40 झाले ना तर ते दुसरे 40 तयार करायची ताकद ते ठेवणार, आणि ते 40 तयार झाले तर ते पुढे जाऊन तुमचे 60 मुलं तयार करणार आहे. तर जेव्हा तुमचा फाउंडेशन जो बेस आहे ना तो तुमचा स्ट्रॉंग राहील ना तर तुमचं पथक पुढे जाणार. 20च मुलं आहेत, तुम्ही वादनं घेताय, डायरेक्ट लालबाग पर्यंत नाही तर कुठला मानाचा गणपती पकडताय, तिथे वाजवताय, तेवढं करताय, त्यानंतर परत 1 महिना काहीच नाही, पूर्ण ग्रुप व्हॉट्सअपचा शांत, प्रॅक्टिस नाही काय नाही, परत मग एक कुठलं तरी पेड वाजवून घेताय. तर तेच नवीन पथकांसाठी एवढंच सांगेन की प्रॅक्टिसवर तुम्ही पहिली तुमचा जो बेस आहे तो तयार करा आणि त्याच्यानंतर वादनं करायला सुरुवात करा, बरोबर ना? त्याशिवाय यांनी काय होतं माहितीये काय, ढोल ताशा कोणी ऐकतो ना, म्हणजे सामान्य व्यक्ती जो ढोल ताशामध्ये नाही, ते ऐकलं की त्यांच्या आपोआप पाय आणि अंग थिरकतं. ती जी क्वालिटी आहे ना, जी धमक, जे आपण ऐकूनच ह्याच्यामध्ये आलं, तीच आपल्याला पुढे न्यायची आहे ना. ती क्वालिटी जिथे खराब झाली, कॉम्प्रोमाइज झाली, ते लोक मग बघायचा दृष्टिकोन चेंज होतो की हे तर असंच आहे, टाइमपास चाललंय, काय चाललंय, काय वाजवत. हे जर कुठे ऐकायला मिळालं तर मला स्वतःला वाईट वाटतं की अरे मी पण ह्याच्यातच आहे, पण लोक अशी नावं ठेवतात, ते मनाला बरं नाही वाटत. कारण की म्हणजे लोक म्हणतात की ढोल ताशा काय म्हणतात, हा, की हे लोक काय करतात जाऊन, मग प्रश्न सगळ्यांवर उचलला जातो ना, की जे चांगलं करतात त्यांना पण सेमच पकड. मी ना बोलणार की नवीन पत्त सगळीच वाईट, पण इम्प्रुव्हमेंट करा, बेस पासून तुम्ही सुरुवात करा. मेन तुमचे जे फाउंडर आहेत, प्रॅक्टिस तुम्ही, आणि नवीन पद्धत सुरू केल्यावर लगेच कोण 50-60 ढोल घेऊन किंवा असं मोठं काय असं नाही करत, आणि करू पण नाही. पण जेवढी ढोल आहेत तेवढ्याच ढोलांचं तुम्ही वादन घ्या. क्वालिटीवर तुम्ही फोकस करा. कारण जे आधी पथक सुरू व्हायचे
तेव्हाचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. कारण ढोल ताशाकडे मुलं आता वळत नाहीये बघायला गेलं. डिस्कशन केलं जाईल का आवडतं कारण तो काळ वेगळा होता. आता उद्या जाऊन गव्हर्नमेंटने काय रूल्स आणले, काय बंदी लावली, तर काय करणार आहे आपण? त्यांच्या पुढे तर आपण जाऊच नाही शकत. तो टाइम वेगळा होता, आताचा टाइम वेगळा आहे. आता जो एक एक वादक मिळतोय त्याला कसा घडवायचा त्याच्या मागे जर जास्त लक्ष दिलं तर याचा नवीन टप्प्यांना पण खूप फायदा होईल. दादा, शेवटचा प्रश्न आहे या पॉडकास्टचा. म्हणजे आपण ढोल ताशा वाजवतो इतकी वर्ष झाली, पण प्रत्येक एक कला एक प्रकारची, त्यातून आपल्याला काय ना काय शिकायला मिळतं. काही असो, म्हणजे ढोल ताशाच नव्हे तर म्हणजे डान्स असो, सिंगिंग असो, कशा ना कशातून काय ना काय आपल्याला म्हणजे कलेतून शिकायला मिळतं. तर तुम्हा दोघांना म्हणजे या ढोल ताशातून काय म्हणजे लाईफमध्ये शिकायला मिळालं आणि त्याचं म्हणजे तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसं केलं तुम्ही? असं आहे की ढोल ताशापासून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्यात. म्हणजे आपल्या पर्सनली जर बोलायचं झालं तर जसं माझा व्यवसाय फ्रीलान्सिंग मी करतो, तर समोरच्याची कॉन्फिडन्सनी बोलायला मला ढोल ताशाच्या म्हणजे जशा मीटिंग्स झाल्या काय झाल्या, म्हणजे माझा आणि कॅमेऱ्यापासून तर छत्तीस आकडे आहे. तर तुम्हाला माझ्या बोलण्यावरून कळत असेल. तर काही गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या, जशी टीम कशी सेट झाली पाहिजे, मॅनेजमेंट कशी सेट करायला पाहिजे, त्यामध्ये कोणते पॉईंट मांडले पाहिजेत, कोणते पॉईंट न मांडले पाहिजेत, अजून आपण एनर्जी कशी देऊ शकतो वादकांमध्ये, आपल्या डेली लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला डेली टू डेली लाईफमध्ये फेस कराव्या लागतात. तर अशा गोष्टी खऱ्या अर्थाने या ढोल ताशाच्या मॅनेजमेंट मधूनच शिकण्यात आल्या अशा गोष्टी. अनुप दादा, कंटिन्युएशन मध्ये तेच डेली लाईफ मध्ये तेच बोललं, जसं दादा बोलला की कला आहे ही ढोल ताशा, तर ती आपण पुढे घेऊन चालतो. त्यातून मी मगाशी पण बोललो की चांगल्या क्वालिटी ज्या आहेत ना त्याच घेतल्या पाहिजे. चुकीच्या घेण्यापेक्षा ना चांगल्या घ्या, कारण एक चांगलं कार्य, चांगली सेवा आपण करतो. ते करता करता त्यातून ज्या क्वालिटीज आहेत ना त्या आपण डेली लाईफ मध्ये पंक्च्युअलिटी झालं, डिसिप्लिन झालं, एक टाइम दिला त्या टायमिंगला 5-10 मिनिटं ठीक आहे. सेम तुम्हाला ते कॉलेज आणि स्कूलला आणि ऑफिसला पण लागू होतं. पोचायचं तर पोचायचं. सेम इथून, म्हणजे मी हे नाही बोलणार की इथून शिकून तिकडे करा, तुम्ही ऑल ओव्हरच सगळीकडे करा. कारण एक पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप झाली पाहिजे. तुम्ही किती प्रामाणिक आहात. जर तुला बोललाय आज तुला हे काम करायचं, तर ते तू कॉलेजमध्ये पण करणार आहेस, ऑफिसमध्ये पण करणार आहे, इथे पण करणार आहे, तर ते तू किती 100% करतोय, डेडिकेटेड तू करतोय, हे तुला एक चांगली क्वालिटी शिकायला मिळेल. आणि ते तू सारखं करत राहिलं तर ते तुझ्या आपोआप अंगवळणी ते तुला लागणार, तू तसाच होणार. मग ह्या सगळ्या चांगल्या ज्या क्वालिटीज ह्या मुलांनी घेतल्या पाहिजे, ना की खोटं बोलतोय, मी येतो प्रॅक्टिसला नाही येत. तेच जर तू तुझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये करशील, हाकलून देतील, कोण ठेवणार नाही. आपण साधारण शाळेत जातो पण तुम्ही घरी कोण जाणार, घरून मार बसणार. ऑफिसला हे करशील, काढून टाकतील, मग त्याचा तुला उपयोग आहेच नाही ना कुठे. इथे तू मजा करशील खोटं बोलून, येतो तो वाताला आणणार, पण त्याचा काय अर्थच नाही ना. तुला नसेल डायरेक्ट बोल, नाही येऊ शकत, तर जे काय मग ते दादा डिसाईड करेल पुढे काय. पण ह्याच्यातून एक चांगला आहे माणूस घडतो. आणि ऑन पेपर बोलला तर आपल्याकडे आता एक 300-400च्या प्लस वादक येऊन गेले. आता आपल्याकडे 150-200चा क्राऊड आहे ऍक्टिव्ह. 400 गेले जास्तच मला वाटतंय, पण मी तरी बघतोय माझ्या अंदाजे ऑन पेपर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर त्यातले आता एक 150-200च्या आसपास ऍक्टिव्ह आहे. तर ते जे त्यातले काही आहेत जे डिसिप्लिन आहेत, शिकले, सगळे प्रॉपर कामं करतात, त्यांना काही सांगायची गरज नाही ना. तर एवढंच बोलेन की खूप चांगलं आहे आपण हे जे करतोय. खूप अभिमान पण वाटतो, कारण ढोल ताशामुळे दादा सुद्धा आणि मला सुद्धा एक चांगली ओळख मिळाली. 4 लोक ओळखतात. आज एवढे फोन मेसेजेस येतात, दादा आमच्या कार्यक्रमाला येणार, हे या. तर एक खूप चांगलं वाटतं की आपण म्हणजे असं कधी विचार केला नव्हता 10 वर्ष आधी, 12 वर्ष आधी, इथपर्यंत असं कसं होईल. इथून फोन येतील, तिथून फोन येतील. आपल्या वाद्यपूजनाला गुजरातवरून वादक आलेली की आम्हाला तुम्हाला भेटायचं, शिकायचं. हे काहीतरी आपलं देणं लागतंच त्यांना, कारण एवढा लांब नागपूर, संभाजीनगर, पुणे, नाशिक तर आता मला वाटतं कॉमन झालं, कारण डिस्टन्स 2-2, 3-3 तासाचा आहे.
वन डे रिटर्न करतात नाशिक आणि पुणे. पण एवढे लांबून अलिबाग, कोकणातून, तळ कोकणातून, गोवा बॉर्डर, एवढे लांबून लांबून आपल्याकडे वादक आलेले बघायला. आणि आगमनाच्या वेळी तर समोरून कॉल करूनच येतात, तेवढ्या त्यांना आम्हाला बघायचं, आम्ही येणारच नाही. चांगलं आहे. तर आम्ही पण त्यांना हेच सांगतो की ढोल ताशा नुसता आता मुंबई, पुणे किंवा इतर मोठी शहरं तिथे नाही, ग्रामीण भागात पण गेला. आणि मेन तर मुळात मावळ, मेन तालुका मावळ, ग्रामीण भागातूनच आपण शाळेतून आलेला. हा, तर तो अजून सगळीकडे गेला पाहिजे. आणि खूप चांगला आहे. एक चांगला व्यक्ती घडतो, सामाजिक कार्यक्रम होतात, त्यातून एकी मिळते, सगळे एकत्र भेटतात, चांगलं वाटतं. आणि हेच असं ढोल ताशा हा एक कल्चर, त्यात आम्ही पण त्याचा हिस्सा आहोत. खूप चांगलं वाटतं. मेन म्हणजे ओळख जसं आपण आपल्या कधी कामाला येतो. कधी कामाला येते. म्हणजे ढोल ताशाची जी ओळख आहे, म्हणजे एखाद्या वादकाला बाकी नाही काय काय पडलेली नाही. आपण आज वादक आहे ना, आपली ओळख कशी निर्माण केली आहे, हे खूप त्यांना अभिमान वाटतो. तेच म्हणजे जसं अनुपदादा बोलला की माणसं जोडली जातात, तोच एक इन शॉर्ट बघायला गेला तर. आणि त्याच प्रकारे आम्ही आज आराध्य पथकासोबत म्हणजे एक ह्या इंटरव्ह्यू साठी जोडले गेलोय. तर खूप छान वाटलं आज तुम्हाला भेटून. तुमचे खूप खूप आभार. तुमचा कल्लोळ ही जे कन्सेप्ट आहे, ही सिरीज आहे, खूप मी आता जसे गौरव आपले आहेत, तू आहेस, खूप आधीपासूनच मला वाटतंय राजमुद्रा फिल्म्स वरती आपलं 150 वादनाचा पण इंटरव्ह्यू आहे. 100 वादन पण गौरवने कव्हर केलं. तर दादाची आणि आपली ओळख खूप जुनी आहे. आणि तुम्ही जे हे करताय कन्सेप्ट, तुमची जी कल्लोळची आहे, ही खूप चांगली आहे. असेच तुम्ही सर्व पथकांना भेटा, मुंबई नाही तर पुणे, चांगले चांगले इंटरव्ह्यू तुम्ही घ्या. चॅनल पण तुमचा तेवढाच मोठा होऊ द्या. आणि जो मेन मेसेज आहे, संदेश, हा वादक तर वादकांपर्यंत गेलाच पाहिजे, पण इतर जे सामान्य आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही कळू द्या की ढोल ताशामध्ये काय चालतं, काय नाही, चांगल्या गोष्टी, ना की कुठली कॉन्ट्रोवर्सी. हे असंच चालू राहा, एवढीच बाप्पाचरणी प्रार्थना करेन. आणि धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल पण. आणि आमचंही म्हणजे खूप खूप आभार. म्हणजे बोलतात नाही काय, म्हणजे असं अपेक्षित नव्हतं की आपली गाठभेट होईल. म्हणजे मी ऑन रोड आपण बघतोय की आराध्य पथक वाजवतोय, हे पथक वाजवतोय, पण अशी गाठभेट होईल, एवढं डिस्कशन होईल वाटलं नव्हतं. तर त्यासाठी पण खूप खूप आभार. म्हणजे आणि भावी प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.